नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय, धम्म आणि विनय के ज्ञाता, धम्म विनायक, महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। आज विशेष धम्मदेसना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एखाद्या देशाला किंवा समाजाला गुलाम करावयाचे असेल तर सर्वप्रथम त्या देशाची संस्कृती हिसकावून घ्या, म्हणजे तो देश किंवा तो समाज आपोआपच गुलाम होतो। आपण सर्वांना माहित आहे की या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा इतिहास, ज्यालाच बोधिसत्व बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास म्हटलेला आहे। आज विशेष धम्मदेसना म्हणून तथागत आज जो महागणपती उत्सव जो आपल्याला या भारतामध्ये दिसतो, प्रामुख्यानं या भारतामध्ये राहत असताना जी संस्कृती जी आपल्या नजरेत पडत असते आणि म्हणून त्याविषयी लोकांमध्ये प्रश्न उत्पन्न होत असतात आणि अनेक प्रकारची प्रश्नही आम्हाला उपासक उपासिका विचारत असतात की भंतेजी, हा जो गणपती उत्सव आहे किंवा हा गणेश उत्सव आहे किंवा ही गणेश चतुर्थी आहे, या संदर्भात आम्हाला विशेष काहीतरी माहिती मिळेल का? याचा काय इतिहास आहे? आणि ही गणेश चतुर्थी किंवा हा गणेश उत्सव केव्हापासून निर्माण झाला, त्याला काही इतिहास आहे का? बौद्ध धम्माशी त्याचा काही संबंध आहे का? किंवा नसेलही तरी आणि असेलही तरी त्याशी संबंध जोडण्याचा आपण खऱ्या अर्थानं आज या विशेष धम्मदेसनामध्ये शब्दांची जी चोरी झालेली आहे, शब्दांचं जे विकृतीकरण झालेलं आहे किंवा ब्राह्मणीकरण झालेलं आहे, ती शब्दांची चोरी म्हणजे आज आपण खऱ्या अर्थानं जो गणेश उत्सव म्हणून त्या गणेश उत्सवामध्ये जे विनायक नावाचा जो शब्द आहे, विनायक, हा विनायक शब्द बुद्धाला अभिप्रेत असलेला शब्द आहे। बुद्धाचंच जे 100 नावापैकी बुद्ध सहस्त्र नामावली जी गुणगाथावली आहे, बुद्धांचे अनेक गुणवाचक, आदर्शवाचक, बलवाचक अशी बुद्धांची अनेक नावं आहेत। आणि म्हणून विनायक हा जो शब्द आहे हा केवळ बुद्धासाठीच ते विशेषण आहे, विनायक बुद्ध। तर आपल्याला सर्वांना माहित आहे की तथागत भगवान बुद्धांनी जेव्हा भिक्खूंनी विचारलाय की हे शास्त्रा, आपल्या महापरिनिर्वाणाच्या नंतर या धम्माचा उत्तराधिकारी कोण असेल, तर तथागत बुद्धांनी भिक्खू संघासमोर सांगितलेलंच होतं की माझ्या पश्चात, माझ्या महापरिनिर्वाणाच्या नंतर धम्म आणि विनय हाच तुमचा उत्तराधिकारी राहणार आहे। आणि म्हणून तथागत बुद्धांनाच विनायक म्हणतात, तथागत बुद्धांनाच अष्टविनायकही म्हणतात आणि तथागत बुद्धांनाच धम्म विनायक सुद्धा म्हणतात। धम्म विनायक म्हणजे धम्म आणि विनयाचे जाणकार, धम्म आणि विनयाचे ज्ञाता म्हणजे धम्म विनायक तथागत बुद्ध।
आज आपण जे बघत असतो की तथागत भगवान बुद्धांनी जे मनुष्य जीवनासाठी जे मोजमाप मापदंड दिलेला आहे, जीवन जगण्याची जी पद्धती आहे, मनुष्याने सुंदर जीवन जगण्याकरिता ज्या पद्धती सांगितलेल्या आहेत तथागत बुद्धांनी, त्याला एक प्रकारे विनयच म्हणतात. आणि आपण जरी त्याला पंचशील जरी म्हणत असू तरी पण ते एक प्रकारचे पंचविनयच आहे जे तथागत बुद्धांनी या जगाला दिलेले आहे. पंचशील हे एक प्रकारे विनयच आहे, ज्याला आपण पंचविनय सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर तथागत भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिको मग्गो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला आहे, जो दुःख निरोध गामिनी पटिपदा, दुःख निरोधाचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणून या आर्य अष्टांगिक मार्गाला अष्टविनय सुद्धा असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, तथागत भगवान बुद्धांनी जे महिन्यातून 4दा आणि वर्षावासामध्ये अधिकाधिक जे श्रद्धाशील उपासक उपासिका बौद्ध राष्ट्रामध्ये सुद्धा ज्या अष्टशील उपोसत वारित शिलाचं पालन करत असतात, तर ते अष्टशील सुद्धा एक प्रकारचे विनयच आहे. भिक्खू जीवनामध्ये प्रवचित होणाऱ्या भिक्खू आणि भिक्खुनींना जे काही दसशील असते, तर त्याला 10 विनय सुद्धा म्हटल्या जात असतं. आणि तथागत भगवान बुद्धांच्या ज्या काही 84,000 सुत्त आहे, किंवा त्याला धम्मगाथा म्हणू किंवा त्याला धम्मस्कंध म्हणू, तर हे 84,000 जे सुत्त गाथा किंवा ज्याला स्कंध म्हणतो आपण, तर हे सर्वच्या सर्व एक प्रकारे विनयच आहे. आणि तथागत भगवान बुद्धांनी जे भिक्खू आणि भिक्खुनींसाठी जे विनय बनवलेले आहे, म्हणजे भिक्खू आणि भिक्खुनींच्या ज्या आचारसंहिता आहे, किंवा श्रामणेर आणि श्रामणेरीच्या आचारसंहिता, किंवा भिक्खू आणि भिक्खुनींच्या ज्या आचारसंहिता आहे, त्याला सुद्धा विनयच म्हटलेला आहे. जसे की सुत्त निपातामध्ये दशधम्म सुत्त आहे. हा दशधम्म सुत्त म्हणजे भिक्खू आणि भिक्खुनींची प्रियंबलच आहे, प्रस्तावनाच आहे, उद्देशिकाच आहे. आणि दुसरी गोष्ट, खग्गविसान सुत्त, चुंद सुत्त, मुनी सुत्त, धम्मचर्य सुत्त, सम्मा पबज्जा सुत्त, धम्मिक सुत्त, पबज्जा सुत्त आणि सम्मा पबज्जा जानीय सुत्त, हे जे सुत्त आहे, हे सर्व भिक्खू आणि भिक्खुनींसाठी विशेष विनय त्यामध्ये प्रतिपादित केलेली आहे. दुसरी गोष्ट, आपण श्रामणेर आणि श्रामणेरी जीवन जगण्याकरिता सुरुवातीला श्रामणेर आणि श्रामणेरींसाठी जे नियम आहे, ज्याला नियमांनाच विनय म्हणतात पाली भाषेमध्ये, 75 सेखीय नियम. तर हे 75 सेखीय जे नियम आहे, तर त्यांना सुद्धा विनयच म्हटलं जातं. विनय पिटकानुसार, जो त्रिपिटकाचा एक भाग म्हणून विनय पिटक. विनय पिटक म्हणजेच काय, तर विनय पिटक म्हणजे पेठारा, पिठक म्हणजे पेठारा. भिक्खू आणि भिक्खुनींची नियमावली त्यामध्ये विनय पिटकामध्ये आहे. जसे गृहस्थ जीवन त्यागून श्रामणेरी जीवनामध्ये किंवा भिक्खू जीवनामध्ये प्रवचित होणाऱ्या उपासक उपासिकांना 10 श्रामणेर प्रश्न असतात, 10 श्रामणेर प्रश्न किंवा 10 शील असतात. तर हे 10 श्रामणेर प्रश्न आणि हे 10 शील दुसरं तिसरं काही नसून एक विनयच आहे. आणि जसे की भिक्खूंना 227 नियम असतात विनय पिटकानुसार, तर ते 227 हे एक प्रकारे विनयच आहे. भिक्खुनींचे 8 एक्स्ट्रा नियम म्हणजे 311 जे विनय आहे भिक्खुनीसाठी, हे सुद्धा एक प्रकारचे विनयच आहे. ज्याप्रमाणे शिलाचे प्रकारही तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे, जसे की शरणशील आहे, पंचशील आहे, अठ्ठशील आहे, किंवा दशशील आहे, किंवा प्रातिमोक्ष संवरशील आहे. तर हे शिलाचे जे प्रकारही तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे, हेही एक प्रकारचे विनयच आहे. किंवा 4 पराजिका दोष म्हणून जे भिक्खू आणि भिक्खुनींना असतात, तेही एक प्रकारे सुद्धा विनयच आहे. म्हणून तर बौद्ध साहित्यामध्ये विनय पिटक म्हणजे काय, तर दुसरं तिसरं काही नाही. विनय, तथागत बुद्धांनी जे काही विनयाची निर्मिती केलेली आहे, हे विनय एकाच वेळी बनलेले नाही. गृहस्थ उपासक उपासिकांनी
तथागत बुद्धांकडे किंवा अनंत भिक्खूंकडे केलेल्या तक्रारी आणि त्या तक्रारीवरचं निवारण उपाय म्हणजेच तथागत भगवान बुद्धांचे हे विनय आहे. आणि म्हणून विनय पिटकाला अत्यंत महत्व आहे. तथागत भगवान बुद्धांचे जे 80 अग्रश्रावक होते, त्या 80 अग्रश्रावकामध्ये तथागत बुद्धांचा विनयामध्ये परिपूर्ण असलेला भिक्खू, ज्याला तथागत बुद्धांनी पदवी दिली होती, आनंदाला सूत्रधर म्हणून ओळखल्या जात होतं आणि उपालीला विनयधर म्हणून ओळखल्या जात होतं. तथागत भगवान बुद्धांचा विनयामध्ये परिपक्व असलेला भिक्खू म्हणून उपाली या भिक्खूला विनयधर उपाली म्हणून असं संबोधन दिल्या जातं. तथागत भगवान बुद्धांच्या भिक्खुणी संघामध्ये खेमा आणि उत्पलवन्ना ह्या ज्या अग्रभिक्खुनी होत्या तथागतांच्या, त्याच्यामध्ये तथागत बुद्धांची विनयामध्ये अग्र भिक्खुनी म्हणून जिचा उल्लेख येतो, जिला पटाचारा म्हणतात, ही पटाचारा विनयधरा पटाचारा म्हणून थेरी गाथामध्ये तिचा उल्लेख आहे. विनयधरा पटाचारा थेरी गाथामध्ये आणि विनयधर उपाली म्हणून थेर गाथामध्ये असा उल्लेख आहे. म्हणून हा जो विनय शब्द आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून या विनयाचे ज्ञाता, विनयाचे जाणकार, ज्यांनी धम्म आणि विनय, धम्म म्हणजेच काय तर नीती सदाचाराचं जे जीवन आहे, मनुष्याच्या जीवन जगण्याची पद्धत, जीवन जिने की कला, मनुष्याला सुंदर जीवन जगण्यासाठी जे नियमावली जी तथागत बुद्धांनी बनवलेली आहे या जगासाठी, त्याला विनयच म्हणतात. आणि या विनयानं आणि धम्म आणि विनयानंच मनुष्याचं जीवन हे सुगतीकडे, सद्गतीकडे आणि निब्बान परम सुखाच्या तो साक्षात्कार अनुभवत असतो. हा विनय शब्द त्रिपिटकामध्ये, मी त्रिपिटक म्हणत नाही तर हा पालीमध्ये शब्द येत नाही, तर त्रिपिटकामध्ये सुद्धा आपण जे शिवली परित्त सुत्त आहे त्याच्यामध्ये सुद्धा विनायक शब्दाचा उल्लेख आलेला आहे. शिवली परित्त सुत्तामध्ये पद्मुत्तर नामंच विपस्सीच विनायक संपूज्यो पमुतितो पच्चयेहि विशेषतो रेवत दसनथाय यदा याती विनायको. या ठिकाणी बुद्धालाच विनायक या शब्दाने उल्लेख केलेला आहे. धम्मपदामध्ये सुद्धा, एका धम्मपदामध्ये सुद्धा विनायक या शब्दाचा, बुद्धाला संबोधून विनायक या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. बुद्धो दसबलो सत्ता सब्बन्यू, या ठिकाणी सब्बन्यू शब्द सुद्धा आलेला आहे. काही लोक गणपतीला सब्बन्यू म्हणतात. सब्बन्यू हा पाली प्राकृत शब्द आहे. सब्बन्यू जसं की सर्वज्ञ, लोक म्हणजे त्या गणपतीला सर्वज्ञ म्हणतात, परंतु सर्वज्ञ हा संस्कृत शब्द आहे. परंतु पालीमध्ये, प्राकृतमध्ये, पाली प्राकृतमध्ये सब्बन्यू, सब्बन्यू म्हणजे काय, ज्यांना जे लोकविदू आहे, आदी मध्य अंताची ज्यांना जाणकारी असते, भूत भविष्य वर्तमानाची ज्यांना जाणकारी असते, तर ते सब्बन्यू किंवा सब्बन्यू या शब्दामध्येच, शब्दांची जी संस्कृत भाषामध्ये त्याला सर्वज्ञ म्हणतात. आणि सर्वज्ञ हा शब्द गणपतीसाठी प्रयोजन केला जातो. आणि म्हणून या धम्मपदामध्येच बुद्धाला, एकाच धम्मपदामध्ये 2 नावाचा उल्लेख आलेला आहे, सब्बन्यू आणि विनायको. ते धम्मपद असं आहे, बुद्धो दसबलो सत्था सब्बन्यू दीप दुत्तमो मुनिंदा भगवा नाथो चक्षुमा अंगरोसो मुनी लोकनाथे नथीवरो महेति सच विनायको समंता चक्षु सुगतो भूरिपन्यो मारजी. म्हणजे या धम्मपदामध्ये सुद्धा बुद्धाला सर्वज्ञ आणि विनायक या शब्दाने उल्लेखित केलेला आहे. महान सम्राट अशोक यांनी तथागत भगवान बुद्धांच्या 84,000 धम्मस्कंदांचं म्हणजे प्रतीकाच्या रूपात जे 84,000 महास्तूप, चैत्य स्तूपांची जी निर्मिती केली होती, त्यापैकी भरऊत जो स्तूप आहे, ज्याचे शिल्पकला सध्या कलकत्ता म्युझियम मध्ये आहे, तर त्याच्यामध्ये साचीचा स्तूप किंवा भरऊतच्या स्तूपाची शिल्पकला आपल्याला दिसते. परंतु 84,000 स्तूपांवर सुद्धा विनायक हा शब्द निश्चितच असेल, हा अनुमान लावायला काही हरकत नाही. तर आपण जर साचीला गेलं तर त्या साचीच्या स्तूप नंबर 2 वर पाली प्राकृत मध्ये विनायक हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. तो शब्द असा आहे,
ज्या अस्थि मंजूचा एक कलश त्या ठिकाणी साचीला प्राप्त झालाय, ज्या ठिकाणी धम्मसेनापती, सारीपुत्त आणि महामोगला यांच्या अस्थि आहे. साचीला तर आहेच, पण साचीच्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सतधारा आणि सोनारी या ठिकाणी सुद्धा सारीपुत्त, महामोगलान आणि सोबतच तथागतांच्या अस्थि कलश आहे. तर त्यापैकी जे साचीच्या स्तूपाच्या स्तूप नंबर 2 क्रमांकावर विनायक या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. जो विनयाचा ज्ञाता, विनयाचा जाणकार जो भिक्खू आहे, त्या संदर्भात भिक्खूंना सुद्धा जे विनयाचार्य आहे, विनयाचे चांगले जाणकार आहे, अशा लोकांना विनयाचार्य म्हणायचे. तर अशा प्रकारचा उल्लेख साचीच्या स्तूप क्रमांक 2 वर आहे. सविन विनयकान अरंकासप गोतं उपाधियं अरंच वाची सुविजायितं विनायक. हा शब्द साचीचा स्तूप क्रमांक 2 वर त्याचा उल्लेख आलेला आहे. त्याचा अर्थबोध असा होतो, समस्त विनयो के ज्ञाता पालन करता अरहत काश्यप गौतम उपादित्य और विनायक विनय के ज्ञाता वाची सुवाजियत. साची स्तूप नंबर 2 या भारतातील बौद्ध संस्कृतीला, पुरातत्व संस्कृतीला आणि अशोक मौर्यकालीन संस्कृतीला जगासमोर आणणारे जर कोण महान पुरातत्वविद असेल तर ते सर अलेक्झांडर कनिंघम यांनी सुद्धा द व्हिल्स टॉप हा त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. द व्हिल्स टॉप या ग्रंथामध्ये सुद्धा सर अलेक्झांडर कनिंघम यांनी सुद्धा विनायक हे बुद्धासाठीच केलेलं प्रयोजन आहे, विशेषण आहे, हे सुद्धा त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि म्हणून त्रिपिटकाच्या सारमध्ये जो विनायक हा शब्द प्रयोजन केला जातो, तो फक्त आणि फक्त बुद्धाला आणि विनयाचे जाणकार असलेल्या विनयाचारी किंवा विनयाचार्य भिक्खूंनाच तो प्रयोजन केला जात होता. तसंच आपण पाहिलं असेल की विक्रमादित्य, सम्राट विक्रमादित्य जो राजा होऊन गेला भारतामध्ये, ज्याची सत्ता उज्जैनला म्हणजे प्राचीन अवंतीला होती, तर आपण ऐकलं असेल की विक्रमाच्या दरबारामध्ये जे नवरत्न होते, त्या नवरत्नापैकी अमरसिंह हा एक बौद्धाचार्य आणि शपनक नावाचा एक भिक्खू सुद्धा विक्रमादित्याच्या दरबारीत राहायचा. तर हा अमरसिंह हा जो बौद्धाचार्य होता विक्रमादित्यच्या दरबारामध्ये, अमरसिंह, ज्यांचं अमरकोश नावाचं ग्रंथ प्रसिद्ध आहे. वास्तविक ते संस्कृत भाषा आहे. सर्व भाषाची जननी पाली प्राकृत भाषा आहे. पाली भाषेपासूनच अनेक भाषांची उत्पत्ती झालेली आहे. तर त्यांनी अमरकोश या ग्रंथामध्ये अमरसिंह नावाचा हा बौद्धाचार्य, तर यांनी सुद्धा त्यांचा ज्या अमरकोश ग्रंथा स्वर्ग वर्ग श्लोक मध्ये श्लोक संख्या आहे 13-15, या श्लोक संख्या 13-15 या अमरकोश ग्रंथामध्ये त्यांनी बुद्धाची नावं बघा काय काय सांगितलेली आहे. त्यांनी सुद्धा बुद्धाला विनायकच म्हटलेला आहे. विनायक सोबतच त्यांनी बुद्धाला कितीतरी विशेषण या ठिकाणी दिलेली आहे. ती अमरकोश मधली 13-15 नंबरचा तो श्लोक आहे. तो असा आहे, अमरसिंह त्या ठिकाणी लिहितो, बुद्धाप्रती सर्वज्ञ सुगतो बुद्धो धम्मराजस्त तथागत सामंत भद्रो भगवान मार जिल्लोको. सर्वज्ञ म्हणजे काय तर पाली भाषेमध्ये संपन्नू, सुगतो म्हणजे काय तर सुगतीकडे घेऊन जाणारा, बुद्धो धम्मराज तथागत, तथागत आपल्याला माहितच आहे, भगवान ज्यांनी भग्ग राग भग्ग दोष भग्ग मोह, मार जिलोक ज्यांनी मार सेनेवर पंच मार स्कंदावर ज्यांनी विजय प्राप्त केलेला आहे, जिज्जिनो षडभिज्ञो, जिज्जिनो म्हणजे ज्यांनी इंद्रियांना षड इंद्रियांवर ज्यांनी विजय प्राप्त केलेला आहे, दशबलो, भगवान बुद्धांच्या अनेक नावापैकी बुद्धाला 10 बल सुद्धा म्हणतात. ज्या देवनिमोरी गुजरातला बडोद्याला जो अस्थि धातू मंजुषा सापडलेला आहे त्यावर सुद्धा 10 बल बुद्धाचा शब्दाचा उल्लेख आलेला आहे. द्वयवादी विनायक मुनींद्र श्रीधर शास्ता मुनी शाक्य मुनिस्तु यस शाक्य सिंह सर्वार्थ सिद्ध शोद्धोधनिच्च गौतमाश वर्क बद्धुंच मायादेवी सुतंसुच. तो श्लोक असा आहे, मी पुनच्च वाचतो. सर्वज्ञ सुगतो बुद्धो धम्म राजस तथागत सामंत भद्रो
भगवान मार जिल्लोक जिज्जीन षडभिज्ञो दशबलो द्वयवादी विनायक मुनींद्र श्रीधर शास्ता मुनी शाक्य मुनिस्तु यशच्च शाक्य सिंह सर्वार्थ सिद्ध शौद्ध धनिश्च गौतमार्षवर्क बंधुच्च मायादेवी सुतच्च. मायादेवी सुतच्च म्हणजे शुद्धोदन आणि मायादेवीचा हा सूत आहे, म्हणजे सुपुत्र आहे. असं अमरकोश या ग्रंथामध्ये सुद्धा बुद्धांना सर्वज्ञ म्हटलेला आहे आणि विनायक या शब्दाने सुद्धा उल्लेख केलेला आहे. आपल्या भारतामध्ये आपण जर बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये जो एकेकाळी भिक्खुनी संघाचा गड होता, भिक्खुनींची संख्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त होती आणि ते ठिकाण म्हणजे पुण्याजवळील शिवनेरी जुन्नर हा जो परिसर आहे, जी सातवाहन मौर्य नागवंशी राजांची ती प्रांतिक राजधानी होती आणि मोठं व्यापारी केंद्र होतं जुन्नर, किंवा त्याला जीर्णनगर म्हणतात किंवा जुननगर म्हणतात. तर हे जुन्नर किंवा शिवनेरी किंवा लेण्याद्री हे एकच ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी अष्टविनायक गणपती म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे. अष्टविनायक गणपती लेण्याद्री गुफा क्रमांक 7 आणि 8 ही सगळ्यात मोठी जुन्नर लेण्याद्रीतली जी गुफा आहे, गुफा क्रमांक 7 आणि 8 गुफा, हे खूप मोठं भिक्खू संघाचं संथागार होतं, सभागार होतं. ती लेण्याद्रीची 7 आणि 8 नंबरची गुफा तोडून ब्राह्मण पेशव्यांनी त्या ठिकाणी गणपती बसवलेला आहे आणि त्याला अष्टविनायक गणपती म्हणून त्या ठिकाणी जे मानाचे गणपती महाराष्ट्रामधले जे मानाचे गणपती जे 8 गणपती म्हणून आहे, तर त्यापैकीचा 6वा गणपती लेण्याद्री बौद्ध लेणी जुन्नर शिवनेरीच्या त्या बौद्ध गुफांमध्ये पेशव्यांनी विराजमान केलेला आहे. आपण पाहिलेले आहे की या भारतामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या नंतर महान सम्राट अशोकांनी जी 84,000 बुद्ध विहार किंवा इतरही बौद्ध सम्राटांनी बांधलेले बौद्ध विहार स्तूप त्यांच्यावर हायजेक झालेला आहे, जबरन कब्जा झालेला आहे आणि ब्राह्मणवादी लोकांनी त्यावर कब्जा केलेला आहे. तर सगळ्यात मोठी जी लेणी आहे 7 क्रमांकाची, ती लेण्याद्री अष्टविनायक लेणी. त्या ठिकाणी आपण जे म्हणत असतो की लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला, परंतु लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव जो सुरू केला तो सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. पण खऱ्या अर्थाने या भारतामध्ये गणेश उत्सव जर कोणी सुरू केला असेल तर तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण पेशव्यांनी, आणि या ब्राह्मण पेशव्यांनीच पहिल्यांदा महाराष्ट्रापासूनच या गणेश उत्सवाची सुरुवात होते या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यातही पुण्याच्या परिसरामध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये जिथे जिथे बौद्ध लेण्या आहे, आपल्याला सर्वांना माहित आहे पुण्याच्या जुन्नर शिवनेरी परिसरामध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये आणि मराठवाड्याच्या औरंगाबाद परिसरामध्ये जिथे जिथे बौद्ध गुफा आहे त्या बौद्ध गुफांवर त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. आणि हे अतिक्रमण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बौद्ध गुफांवरचं जे अतिक्रमण केलेलं आहे ते पेशव्यांच्याच नंतर झालेलं आहे. जिथे जिथं या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहे त्या गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी बौद्ध लेण्या आहे, बौद्ध गुफा आहे. पण शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी मात्र त्या बुद्ध लेण्यांना विकृत केलं नाही किंवा त्याचं अतिक्रमण केलं नाही किंवा त्या गडकिल्ल्यांवर काही मंदिरं उभारली नाही कुठल्याही देवी देवतांचे. परंतु मात्र पेशव्यांनी मात्र शिवकाळ ही शिवशाही गेल्याच्या नंतर त्यांनी गड किल्ल्यांवर सुद्धा मंदिरं निर्माण केलेली आहे. शिवाजी महाराजांची फक्त गड किल्लेच होते ना, त्या गड किल्ल्यावर कुठलंही मंदिर होतं ना मस्जिदी होत्या. नंतर मात्र पेशव्यांनी त्या ठिकाणी गड किल्ल्यांवर सुद्धा मंदिरं निर्माण केली आणि ज्या गड किल्ल्यांच्या पायथ्याशी जिथं जिथं शिवाजी राजांचे गड किल्ले तिथे तिथे लेण्या होत्या. शिवाजी महाराजांचा जन्मच लेणीवर झालेला आहे, तर त्या लेणीवर सुद्धा पेशव्यांनीच अतिक्रमण केलेलं आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे त्या जुन्नर शिवनेरी किल्ल्याच्या जवळची लेण्याद्री गुफा जी 7 नंबरची गुफा आहे, ज्या गुफेसाठी मुंबईच्या कल्याणच्या एका सुलस दत्त नावाच्या एका सोनाराच्या मुलानं ती लेणी खोदलेली आहे असा उल्लेख त्या ठिकाणी, तिला कपिचित बुद्ध लेणी म्हणतात लेण्याद्री बुद्ध लेणीला. तर त्या लेणीवर आज अष्टविनायक गणपती मांडलेला आहे आणि तो खऱ्या अर्थाने पेशव्यांनीच मांडलेला आहे.
ज्याला आपण अष्टविनायक म्हणतो, हे तर ऍक्च्युली बुद्धाचंच नाव आहे. परंतु जे अष्टविनायक किंवा गणपती गणेशोत्सवाची सुरुवात खऱ्या अर्थाने ब्राह्मण पेशव्यांनीच केलेली आहे. आणि हे 8 गणपती, हे 8ही गणपती, तर त्याच्यापैकीचा जो पहिला गणपती आहे अत्यंत महत्वाची आपली बुद्धिस्ट लेणी, लेण्याद्री लेणी, त्या लेण्याद्री लेणी पासूनच या गणपतीच्या म्हणजे गणेशोत्सवाची सुरुवात झाली. सर, जे आपण दुसरं जे उदाहरण आहे की मत्स्य देश, ज्याला बुद्धाच्या काळामध्ये मत्स्य गणतंत्र म्हणायचे, जो आता राजस्थानचा एरिया आहे, त्या ठिकाणी सुद्धा बौद्ध गुफा आहे राजस्थानमध्ये. तर त्या राजस्थानमध्ये ज्या काही बौद्ध गुफा आहे, त्या बौद्ध गुफांचं नावच विनायका बौद्ध गुफा आहे. ज्या राजस्थानच्या कोलवी म्हणून गुफा आहे, त्या कोलवी गुफाला विनायका गुफाचा सुद्धा त्या ठिकाणी गट आहे. आणि त्या राजस्थानमध्ये गुफा आहे. गुफा आणखी जे त्याच राजस्थानमध्ये सम्राट अशोकांनी खऱ्या अर्थाने बुद्धसी, धम्मसी, संघसी आणि सुत्त पिटकाच्या 7 ग्रंथाचा पहिल्यांदा उल्लेख राजस्थानच्या शिलालेखामध्ये महान सम्राट अशोकांनी 84,000 स्तूप, हेच आपल्याला माहित आहे, पण सम्राट अशोकांनी 84,000 शिलालेख सुद्धा कोरलेले होते. तर त्यापैकीचा विराटनगर, ज्याला बैराट म्हणतात, जे राजस्थानला आहे, जयपूर पासून काही अंतरावर, त्याला विराटनगर सम्राट अशोकाचा जो शिलालेख आहे त्या ठिकाणी, ज्याला बीजकपाडी शिलालेख सुद्धा म्हणतात, त्या बीजकपाडी शिलालेखांवर 7 ग्रंथांचा पाली प्राकृत मध्ये दगडांवर शिलालेखांवर उल्लेख आहे. आणि तो सुद्धा राजस्थानला बुद्ध धम्माची दीक्षा खरोखरच सम्राट अशोकांनी घेतली किंवा नाही या संदर्भांचा खराखुरा त्या ठिकाणी इतिहास विराटनगर राजस्थानच्या शिलालेखांमध्ये आहे. तिथे सुत्त पिटकाची जे 7 ग्रंथाचा उल्लेख किंवा 7 सुत्ताचा उल्लेख केलेला आहे, तिथे सुद्धा बघा पालीमध्ये काय लिहिलेलं आहे. सम्राट अशोकांनी विनय सम्मुखसे अलिय वसानी अनागत भयानी मुनी गाथा. तर हे भाबरू शिलालेख विराटनगरचा शिलालेख आहे. तिथे सुद्धा विनय सम्मुखस म्हणजे त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी भिक्खू आणि भिक्खुनींना आदेश दिला आहे की जे मुनी गाथा आहे, जे 7 सुत्त आहे, सुत्त निपाताचे, तर ते विनय सम्मुखसे वसानी अनागत भयानी मुनी गाथा असं भाबरू शिलालेख, तो विराटनगरचा शिलालेख मध्ये विनय सम्मुखसे म्हणजे विनयाचं तो पाठ करावा, तो मुखपाठ करावा असा सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी आदेशच काढलेला आहे. दुसरी गोष्ट, हा जो विनायक शब्दाच्या संदर्भाने जो मी तुमच्या समोर उल्लेख करत आहो की हा विनायक शब्द प्रत्येक या त्रिपिटकाच्या सारमध्ये आणि बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला सापडतो. विनायक हे नंतर त्या शब्दांचीही चोरी झाली आहे. जेवढी काही गणेशाची नावं आपल्याला दिसतात ती सगळीच्या सगळी बुद्धांची विशेषणं आहे, बुद्धांची ती गुणवाचक नावं झालेली आहे. जसं की विनायक आहे, महाविनायक म्हणजे जे आपण बुद्धालाच म्हटलं जातं. आजही नेपाळ देशामध्ये बुद्धाला विनायक म्हणून खूप त्याचं प्रचलन आहे, नेपाळ आणि तिबेट देशामध्ये. किंवा धम्म विनायक हे नाव सुद्धा बुद्धाला आहे. धम्म आणि विनयाचे जाणकार, ज्यांनी धम्म आणि विनय या जगाला शिकवलेला आहे, म्हणून बुद्धालाच धम्म विनायक म्हणतात. पालीमध्ये अष्टविनायक, ज्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग किंवा अष्टशिलाचा मार्ग या जगाला सांगितलेला आहे, अष्टविनय दिलेले आहे, 8 विनय दिलेले आहे. तर आर्य म्हणजे दुःख निवारण्यासाठीचे जे 8 विनय दिलेले आहे, त्या तो आर्य अष्टांगिको मग्ग म्हणून भगवान बुद्धालाच अष्टविनायक किंवा अष्टविनायक म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. तथागत बुद्धांना नागविनायक सुद्धा म्हणून ओळखल्या जातं. तथागत बुद्धांना वरद विनायक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि रिद्धी सिद्धी हे जे नाव आपण पाहतो, रिद्धी विनायक, सिद्धी विनायक, तर रिद्धी आपल्याला माहित आहे तथागत भगवान बुद्धांच्या आहे. या ठिकाणी ज्या गणपतीच्या पत्नी म्हणून उल्लेख आलेला आहे की रिद्धी सिद्धी, या गणपतीच्या 2 पत्नी आहे, रिद्धी आणि सिद्धी. त्या गणपतीच्या 2 पत्नी, त्यांची नावं आहे रिद्धी आणि सिद्धी. आपण बौद्ध त्रिपिटकामध्ये पाहतो की तथागत भगवान बुद्धांचा डावा आणि उजवा हात, संघ सेनापती, धम्म सेनापती, सारीपुत्त आणि महामुगलायन हे जे भगवान बुद्धांचे, त्याच्यातही आपण पाहतो की जो महामोगलायन भिक्खू आहे त्यांना इद्दीमान भिक्खू, इद्दीमान महामोगलायन असं विशेषण लागतं. इद्दी पाली शब्द आहे, परंतु संस्कृत मध्ये त्याला रिद्धी म्हणतात. म्हणून त्या
गणपतीच्या बाजूला ज्यांना सपत्नी किंवा पत्नी म्हणून स्वीकारलं जातं ते रिद्धी सिद्धी नसून तेच बुद्धांचे धम्म सेनापती सारीपुत्ता आणि इद्धिमान महामोगलायन याचं ते प्रतीक आहे. महाविनायक, गणविनायक किंवा महानायक किंवा लोकविनायक हे शब्द तुम्हाला पालीमध्ये किंवा बुद्ध गुणगाथावलीमध्ये आपल्याला दिसतात. ही सगळी बुद्धाची विशेषण आहे. आपण 8 या शब्दाला कितीतरी महत्व आहे, पण ब्राह्मणवादी परंपरेनं 8 म्हणजे काय तर आजही काही लोक 8 तारखेला कार्यक्रम घेत नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये 8 लागते बा, म्हणजे आपल्याला दुःख येते बा, संकट येते बा. पण बौद्ध धर्मामध्ये 8 या शब्दाला किती महत्व आहे. आपण पाहतो की अष्टविनायक, जयमंगल अष्टगाथा किंवा मग अष्टमंगलम, अष्टशील किंवा अष्टमी जे उपोषताचा दिवस, अष्टचक्र जे 8 आऱ्याचं चक्र आहे. आणि नंतरही शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्या सैनिकांमध्ये जे सैन्य स्थापन केलं होतं त्याला अष्टप्रधान मंडळ म्हटल्या जात होतं. आणि म्हणून 8 हा शब्द किती महत्वाचा आहे. आजही खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये काही लोक 3 तिगाडा काम बिगाडा म्हणतात. 3 तिगाडा म्हणजे काय तर हेच ते बुद्ध रत्न, धम्म आणि संघरत्न हे जे 3 रत्न आहे. या बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांना शरण गेल्यानं माणसाचं बिघडलेलं काम सुधारत असते, बिघडलेलं काम पूर्ण होत असते. परंतु हे जे आपण मनी म्हणत असतो 3 तिगाडा काम बिगाडा, तर 3 तिगाडा नसून तेच ते बुद्ध, धम्म, संघ हे 3 रत्न आहे. या 3 रत्नांना शरण गेल्यानं, या 3 रत्नाचं अनुसरण केल्यानं मनुष्याचं मंगल होत असते, त्याचं कल्याण होत असते. परंतु ब्राह्मणवादी लोकांनी हा 3 आकडा सुद्धा जो बुद्ध, धम्म, संघ त्रिरत्नाचं प्रतीक आहे, 3 तिगाडा काम बिगाडा म्हणून हे प्रचलित आणलेलं आहे. खऱ्या अर्थाने गणेश उत्सवाची जी सुरुवात जर झाली असेल तर महाराष्ट्राच्या पुणे पासून, आणि ती जर कोणी केली असेल तर खऱ्या अर्थाने ब्राह्मण पेशव्यांनीच केले. आणि ते 8 मानाचे गणपती, त्याच्यापैकी पुण्याच्या जवळच, पुण्याला लागून एक जे तथागत बुद्धांच्या काळामध्ये जे थेर नावाचा जो पुन्न नावाचा थेर भिक्खू होऊन गेला पुण्याच्या परिसरातला, तर हा पुन्न नावाचा जो थेर भिक्खू आहे आजही पुण्याला लागून थेरगाव नावाचं एक ठिकाण आहे. थेरगाव किंवा आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेर आहे. तेर हा थेर या शब्दाचाच अपभ्रंश आहे. थेरो किंवा महाथेरो किंवा महातेरी किंवा थिअरी किंवा थेरेपी हे जे शब्द आहे किंवा थिअरी हे जे शब्द आहे हे पाली मधूनच त्याची उत्पत्ती झालेली आहे. तर पुण्याला लागून थेरगाव आहे. थेरगाव आजही तुम्हाला पुण्यापासून दिसते. आणि पुण्यापासून जिथे आणखी एक जो गणपती आहे त्या गणपतीचं नाव आहे चिंतामणी गणपती. हा पुण्यापासून एक थेऊर नावाचं गाव आहे, थेऊर. तर या थेऊरला सुद्धा अष्टविनायक गणपती पैकीचा एक गणपती आहे थेऊरचा, चिंतामणी गणपती म्हणतात, थेऊर. वास्तविक तो थेऊर नसून तो थेर शब्दच आहे. थेर या शब्दापासूनच तो थेऊर शब्द झालेला आहे. म्हणजे त्या 8 गणपतीपैकी थेऊरला एक गणपती आहे. दुसरा गणपती आहे पालीचा गणपती ज्याला म्हणतात. पाली मध्य प्रदेश असो किंवा राजस्थान असो, या भारतामध्ये पाली नावाचे जिल्हे, पाली नावाचे शहर आणि पाली नावाचे गावं अनेक आहे. या पाली भाषेच्या खानाखुणा, कारण या प्राचीन जम्बूद्वीप भारताची राजभाषा, राष्ट्रभाषा, लोकभाषा, व्यावहारिक भाषा पाली भाषा होते. आणि त्या पाली भाषेची म्हणजे पाली नावाची गावच आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथं अष्टविनायक गणपती बसवला जातो त्या ठिकाणी पालीचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर महाडचा गणपती तोही बुद्धलेणीच्या जवळच आहे. आणि जो लेण्याद्रीचा गणपती आहे आपल्याला माहित आहे. आणि त्याच ठिकाणी एक रांजणगावचा पुण्याच्या जवळ एक गणपती आहे, त्याला महागणपती म्हणतात. तर आणि पुन्हा शनिवार वाड्याच्या मागे आपल्याला दिसतं दगडूशेठ हलवाई गणपती. तर हा काही ठिकाणी असा उल्लेख आलेला आहे की ज्या गणपत महार जो नागवंशी महार आहे त्याच्या पेशवेकालीन त्या बकरीमध्ये उल्लेख आलेला आहे की हा गणपत महाराची समाधी म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपतीची ती समाधी आहे, असं काही इतिहासकारांचं, तज्ञांचं म्हणणं आहे. तर जे अत्यंत महत्वाचे जे 8 गणपतीपासून या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये ज्या गणपतीचं गणेश उत्सवाचं जे लोण पसरलेलं आहे, या गणेश उत्सवाची
ही जी सुरुवात आहे ती खऱ्या अर्थाने पेशव्यांनी केलेली आहे आणि ते तरी पुण्यातल्या पेशव्यांनी केलेली आहे. 8 गणपतीपासून त्याची सुरुवात केलेली आहे आणि बौद्ध लेणींवर अतिक्रमण करूनच या अष्टविनायक गणपतीची सुरुवात पासूनच या गणेश उत्सवाला सुरुवात केलेली आहे. गणपती हा शब्द तसा पाली आहे. गणपती शब्द म्हणजेच काय तर आपल्याला माहित आहे बुद्धाच्या काळामध्ये जे 16 गणराज्य होती किंवा ज्याला महाजनपद म्हणतात, तर त्या एका गणाच्या गणप्रमुखाला गणपती म्हणायचे आणि ज्याचं गण राज्य मोठं आहे की किंवा ज्याचं गणतंत्र मोठं आहे, तर मोठं गण म्हणजे काय तर लोक, प्रजा, गणाचा प्रजेचा त्या लोकांचा पती म्हणजे स्वामी होते, मालकही होते आणि राजाही होते आणि प्रमुख व्यक्ती होते. तर जी गणव्यवस्था होती बुद्धाच्या काळामध्ये, तर त्या गणप्रमुखाला गणपती म्हणायचे आणि ज्यांच्या अधिकाधिक संख्येनं ज्यांची लोकसंख्या आहे किंवा गणसंख्या आहे त्याला महागणपती म्हणायचे. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की आजच्या काळामध्ये आपण पाहतो की आजच्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राष्ट्राध्यक्षाला राष्ट्रपती म्हणतात, पण बुद्धाच्या काळामध्ये गणव्यवस्था असल्यामुळे त्या गणराज्याच्या गणतंत्राच्या त्या प्रमुखाला गणपती किंवा महागणपती म्हणून असं ओळखल्या जात होतं. आणि म्हणून हे जे गणराज्य आहे त्या गणराज्याची आपल्याला तर नावं माहीतच आहे, जे गणराज्य या भारतामध्ये होऊन गेलेले आहे. आणि सर्वात बुद्धाच्या काळामधलं शक्तिशाली गणतंत्र जी गणव्यवस्था होती ती वैशालीचा उल्लेख आजही जगमान्य आहे. आणि आपण पाहतो की तथागत भगवान बुद्धांचा जो धम्मसेनापती आहे, अग्र धम्मसेनापती, तो म्हणजे महामोगलाईन, यांना सुद्धा गणक महामोगलाईन, गणक म्हणजे गणितज्ञ, तर हा गणितज्ञ गणक महामोगलाईन म्हणून सुद्धा त्याचा उल्लेख आहे. तर जे गणव्यवस्था होती त्याची नावं मी मोजक्या प्रमाणात घेतो, जसं की शाक्य गण आहे, कोलीय गण आहे, वज्जी गण आहे, लिच्छवी गण आहे, मल्ल गण आहे किंवा कुरु गण आहे, कोसल गण आहे. तर ही 16 गणराज्य होती आणि या गणराज्यांच्या जो प्रमुख आहे त्या व्यक्तीला स्वामी, मालक किंवा नाथ म्हटल्या जात होतं. म्हणून बुद्धाची अनेक विशेषण आहे, जसं की बुद्धाला जो शाक्य गणाचा म्हणजे तो प्रमुख होता त्या गणप्रमुखाला, म्हणून बुद्धाला आणि नंतरही मौर्य बौद्ध सम्राटांना सुद्धा गणपती हे विशेषण लागायचं होतं. आपल्याला सर्वांना माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि धम्मामध्ये पिप्पलीवनचे मौर्य म्हणजे बुद्धाच्या काळामध्येच मौर्य घराणं हे बुद्धिस्ट होतं, तर पिप्पलीवनची गणव्यवस्था होती. तर या पिप्पलीवनच्या गणव्यवस्थेपासूनच म्हणजे मौर्य राजे सम्राटांना आणि बुद्धांच्या काळामध्ये जे काही गणव्यवस्था होती तेव्हापासूनच हे गणपती किंवा महागणपती हा शब्द पाली आहे प्राकृत, परंतु नंतर तो विकृत झालाय. जसं की बुद्धालाच गणपती, महागणपती, गणाधिपती, गणराज, संत तुकोबारायाच्या अभंग गाथामध्ये उल्लेख आहे, बुद्धालाच त्यांनी उद्देशून म्हटलेला आहे, गणाचा तो गणराज आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. हे जे तुकोबारायांची अभंग गाथा आहे, आधी मन घेई हाती तोची गणाचा गणपती, गणराज गणपती. आणि संत तुकारामांनी तर आणखी जी ओळ वापरलेली आहे की जे गणराज आहे, गणतंत्र आहे, गणप्रमुख आहे किंवा गणधर आहे, गणधर, तर गणधर या शब्दावरूनच गांधार हा शब्द तयार झालेला आहे. जसं की गणाचार्य सुद्धा होते, गणक होते, गणनायक होते, गणमित्र होते. आणि शाक्य गणांच्या असल्यामुळे बुद्धाला कितीतरी विशेषण लागतात, जसं की शाक्य गणवीर, शाक्य गणराज, शाक्य गणनायक, शाक्य गणमुनी, शाक्य गणभूषण, शाक्य गणकुमार, शाक्य गणरत्न, शाक्य गणमित्र, शाक्य गणसिंह, शाक्य गणाधिपती, शाक्य गणपती, शाक्य गणपुत्र, शाक्य गणरत्न, गणनायक, लोकनायक, कमलनयना, नागविनायक, वीर गणपती आणि वरद विनायक ही सगळी बुद्धालाच एक विशेषण आहे, नावा आहे. आणखी एक गणपतीच्या संदर्भानं एक नाव उच्चारलं जातं ते म्हणजे एकदंत. तर हे एकदंत जे नाव आहे, एकदंत दयावंत, जे आरतीमध्ये जो उद्घोष केला जात असतो आपण पाहतो एकदंत. आता एकदंत म्हणजे काय, तर ज्यांनी त्रिपिटकाचा जो सार ऐकला असेल, जातक कथा,
या जातक कथेमध्ये महाछदंत जातक कथा आहे की ज्या बोधिसत्व त्या हत्तीला 6 दात असतात, ज्याला महाछदंत जातक जे प्रसिद्ध आहे, जे अजिंठा लेणीच्या गुफामध्ये सुद्धा त्याची पेंटिंग्स आपल्याला दिसते. तर जे एकदंत म्हणजे काय, तर तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जे सुरुवातीला 8 जे भाग करण्यात आले होते शारीरिक धातूचे बुद्धांच्या, आणि भगवान बुद्धांच्या नरसिंह गाथामध्ये मी शब्दांची कशी चोरी झालेली आहे हे मी त्या ठिकाणी सांगत आहो की नरसिंह गाथामध्ये उल्लेख आहे भगवान बुद्धांच्या रूप गुणांचं. विसती सेत सुदंतो. विसती म्हणजे काय, 20-40, 20 खाली आणि 20 वरत. विसती सेत म्हणजे काय, तर श्वेत पांढरे, म्हणजे 20-40 तथागत भगवान बुद्धाचे जे दात होते. तर त्या तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांचे, जसं आपल्याला शिवेडेगान पॅगोडा माहित आहे ब्रह्मदेशामध्ये, त्याच्यावर केस धातूवर पॅगोडा आहे आजही ब्रह्मदेशामध्ये. तर भगवान बुद्धांच्या दंत धातूंवर म्हणजे दाढींवर सुद्धा स्तूप उभारल्या गेली होती. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धाचा एक दात आहे त्या एका दातांवर भगवान बुद्धांचे जे महास्तूप उभारले होते सम्राट अशोकांनी किंवा इतरही बौद्ध राजांनी, तर त्या एक दंत धातूलाच, बुद्धाच्याच धातूला, जे आज गणपतीला म्हणून एकदंत दयावंत म्हणतात. तर एकदंत म्हणजे काय, तर भगवान बुद्धांच्या एका दंत धातूवर एका दाढीवर जो काही महास्तूप तयार करण्यात आला होता, तर त्या ठिकाणाला दंतपुरी म्हणायचे किंवा एकदंतपुरी म्हणायचे. एकदंतपुरी किंवा दंतपुरी. आणि म्हणून हे भगवान बुद्धांचे जिथं दंत धातूवर स्तूप निर्माण झाले, चैत्य स्तूप निर्माण झाले, त्याला दंतपुरी किंवा एकदंतपुरी म्हणायचे. आणि नंतर मग त्याचं जगन्नाथपुरी झालेलं आहे. जगन्नाथ हे बुद्धाचंच एक विशेषण आहे. आणि म्हणून एकदंत आणि दंत शब्द, एकदंत शब्द हा शब्द निघून गेला आणि त्या ठिकाणी पुरी म्हणजे आज जे जगन्नाथपुरी आहे, जे प्राचीन बौद्ध विहारच आहे असं स्वामी विवेकानंद दी सेजेस ऑफ इंडिया या त्यांच्या ग्रंथामध्ये लिहितात. जे जगन्नाथपुरीचं बुद्ध विहार कालापहाड नावाच्या, कालचंद राय नावाच्या एका ब्राह्मणानेच पाडलेलं आहे. जसं की कोणार्क आणि जगन्नाथपुरीचं ते एकदंतपुरी, ऍक्च्युली ते एकदंतपुरी असं त्याचं नाव होतं. आणि त्या एकदंत, बुद्धाच्या एकदंताची त्या ठिकाणी धम्म रथ यात्रा त्या आजच्या जगन्नाथपुरीला निघायची, म्हणून ते एकदंत पुरीच होतं. परंतु नंतर एकदंत आणि दंत हा शब्द निघून जाऊन त्या ठिकाणी पुरी आणि आजच्या याच्यामध्ये जगन्नाथपुरी म्हणून या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी ओडिसामध्ये आणखी एक क्षेत्र आहे महान सम्राट अशोकांनी, ज्याच्यावर आणखी एक दंत धातूवर स्तूप निर्माण केला होता, त्याचं नावच आहे दंतपुरी स्तूप म्हणून. इकडे आंध्र प्रदेशामध्ये जर गेलं आणि विजयवाड्यापासून महान सम्राट अशोकांनी जो एक स्तूप आहे आजही तो आंध्र प्रदेशामध्ये आहे, त्या महास्तूपाचं नाव आहे सम्राट अशोकांनी बांधलेला, तो म्हणजे भट्टी प्रोलू नावाचा स्तूप जो आंध्र प्रदेशामध्ये आहे. तिथेही भगवान बुद्धांचा दंतधातू प्राप्त झालेला आहे. सध्या तो मुंबईच्या ग्लोबल गोराई पॅगोडामध्ये जे गोयंका गुरुजीचा आहे तिथं तो दंतधातू म्हणजे ते ऍक्च्युली भट्टी प्रोलू आंध्र प्रदेशचा तो दंतधातू आहे. दुसरा दंतधातू त्याच्यामध्ये त्रिपिटकामध्ये असा उल्लेख आहे की एक दंतधातू एक दाढा नागपुरे. आता एक दाढा नागपुरे म्हणजे नागपूर परिसरामध्ये काही लोक पवनीला म्हणतात, तो दंतधातूवर एक स्तूप होता जो आज दिसतात. किंवा मग आजही त्या दंतपुरीचा जो एक दंतपुरीचा जो उल्लेख आहे की त्या ठिकाणी दंतकुमार आणि हेममाला नावाची जी बौद्ध राणी होती, ज्या जगन्नाथपुरीचं जे आज ठिकाण म्हणून जातं की दंतकुमार, म्हणजे ज्या राजांनी, ज्या दंत राजकुमारांनी तो दंतधातू त्या ठिकाणी सुरक्षित ठेवला आणि त्याचा जीर्णोद्धार केला त्या मंदिराचा, त्या विहाराचा, महाविहाराचा, तर त्या राजाला सुद्धा दंतकुमार म्हणून ओळखलं जातं. आणि त्या हेममाला नावाच्या राणीला आपण जे आणखी एक ठिकाण आहे श्रीलंका या बौद्ध कंट्रीमध्ये, ते अनुराधापुरी या ठिकाणी आहे आणि ती प्राचीन राजधानी आहे श्रीलंकेची. तिथं अभयगिरी नावाचं चैत्य महाविहार आहे किंवा त्याला दंतधातू महाविहार सुद्धा म्हणतात. श्रीलंकेला कॅन्डी नावाचं ठिकाण, त्या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्धांचा दंतधातू श्रीलंकेला ठेवलेला आहे. तर एक दंत हे जे नाव आज गणपतीसाठी उच्चारलं जातं ते वास्तविक पाहता बुद्धांच्या एका दंत धातूवर निर्माण झालेल्या एक दंत हे बुद्धाच्याच एक विशेषण आहे. एका दंत धातूवर झालेले ते महास्तूप आहे. आणखी एक शब्द गणपतीसाठी म्हणून
उल्लेख केला जातो तो म्हणजे सिरी हा जो शब्द आहे. आपण श्री हा शब्द संस्कृत भाषेमधला आहे, पण सिरी हा पाली शब्द आहे. आता सिरी हा पाली शब्द आहे हे आपण कसं समजायचं, तर एक मातीचा एक शिक्का लागलेला आहे, म्हणजे टेराकोटा म्हणतात ज्याला, मातीचा एक शिक्का नालंदा म्युझियम मध्ये, संग्रहालयामध्ये आजही ठेवलेला आहे. मातीचा एक गोल पक्क्या मातीचा एक शिक्का, म्हणजे तो जसं कांशाची नाणी बनवल्या जातं तसा मातीचा शिक्का आहे. तो आजही आपल्याला नालंदा विद्यापीठाच्या संग्रहालयामध्ये दिसते. त्या ठिकाणी तो उत्खननात सापडलेला आहे. त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, सिरी नालंदा महाविहारे. सिरी असा शब्द आहे, श्री नाही, सिरी नालंदा महाविहारे, म्हणजे नालंदा जे प्राचीन बौद्ध विद्यापीठ आहे किंवा जे काही बौद्ध विद्यापीठ होते त्या बौद्ध विद्यापीठाची सुरुवात सिरी या शब्दावरून केल्या जाते. आजही श्रीलंका सारख्या देशामध्ये सिरी महाबोधी महाविहार असा उल्लेख केला जातो. किंवा आपण वंदनेमध्ये सुद्धा बुद्धाला म्हणतो सिरीपाद सरोवरे, मी भगवान बुद्धांच्या त्या सिरीपाद कमलाची मी पूजा करतो. तर सिरी हे जे बुद्धाचं विशेषण आहे, सिरीपाद सरोवरे, किंवा जो बौद्ध नागवंशी राजा होऊन गेला आपल्या महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी सातवाहन घराण्याची स्थापना केली आणि महाराष्ट्रातील सर्व बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलं, तर तो सातवाहन घराण्याचा जो संस्थापक आहे, सन्नतीला त्याचे शिलालेख सापडतात. तर त्या सातवाहन घराण्याच्या राजांना सुद्धा ते विशेषण लागायचं सिरी. तर त्या राजाचंच नाव आहे, सातवाहन घराण्याचा जो संस्थापक आहे त्याचं नावच आहे सिमुख. सिमुख हा पाली शब्द आहे, परंतु त्याला श्रीमुख म्हणतात. जसं आज गणपतींना श्रीमुख म्हणतात, तर हा श्रीमुख नसून हा सातवाहन घराण्याचा बौद्ध राजा सिमुख सातवाहन सातकर्णी राजा आहे. आणि सातवाहन राजाने तर सगळ्या आपल्या नावासमोर सिरी म्हणून हा पालीमध्ये शब्द लावलेला आहे. श्री हा संस्कृत शब्द आहे, श्र पाली प्राकृत मध्ये येत नाही. जसं सिमुख सातकर्णी, सिरी गौतमी पुत्र सातकर्णी, सिरी सातकर्णी, सिरी. आणि जसं श्रीलंकेमध्ये एक प्रथा आहे की प्रत्येक बौद्ध विहारांच्या समोर आणि भिक्खूंच्या नावासमोर सिरी हा शब्द त्या ठिकाणी लावला जातो. बौद्ध काळामध्ये जे पाकिस्तानमध्ये सुद्धा श्रीवास म्हणजे सिरीवास नावाचा एक महास्तूप, त्याचे अवशेष पाकिस्तानमध्ये आहे. त्या स्तूपाचं नावच आहे सिरीवास महास्तूप. किंवा बुद्धाच्या काळामध्ये आपण पाहिली असेल एक गणिका होती जी उत्तरानंद माताच्या कहाणीमध्ये येते, थेरीगाथामध्ये. त्या एक गणिका होती आम्रपाली सारखी, तिचं नाव होतं सिरीमा. तर ही सिरीमा बुद्धाच्या काळामध्ये एक बुद्धांची उपासिका होती ती, आणि तिची कहाणी आपण थेरीगाथामध्ये पाहत असतो. किंवा आपण इकडे जो नागार्जुन भंतेजींनी वास्तव्य केलं आहे किंवा त्यांची ती भूमी आहे, जन्मभूमी आहे आंध्र प्रदेशामध्ये नागार्जुन कोंडा. तर जे नागार्जुन कोंडा नावाचं जे बौद्ध स्थळ आहे, प्राचीन बौद्ध स्थळ, ते सिरी पर्वतावर आहे. आजही तो सिरी पर्वत आंध्र प्रदेशामध्ये नागार्जुन भिक्खूंची, जे शून्यवादाचे जनक आहे, त्यांची जन्मभूमी म्हणून त्याला सिरी पर्वत म्हणतात. तथागत जे महान सम्राट अशोकांच्या एकूण 5 महाराण्या होत्या, पण त्यांची जी पहिली महाराणी होती, जिचं जे ठिकाण आहे जे विदिशा देवी म्हणतात, विदिशा देवी, तर तिला सिरी देवी म्हणायची, सिरी देवी. तर हे नंतर आपण तिकडे अरब देशामध्ये सिरिया नावाचा देश तयार झाला. तर सिरिया या पाली शब्द आहे, सिरी या शब्दावरूनच सिरिया नावाचा सुद्धा देश तयार झाला. नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक विशेषण म्हणून सिरीमान आणि सिरीमती, किंवा जो गुप्त बौद्ध राजा आहे, ज्यांनी जो गुप्त बौद्ध राजवंश आहे भारतामध्ये जे, तर त्या गुप्त बौद्ध राजवंशाच्या राजाच्या संस्थापकाचं नावच आहे सिरीगुप्त राजा. किंवा सम्राट अशोकांनी ज्या महानगराची स्थापना केलेली आहे काश्मीरमध्ये, ते सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं धम्मनगर होतं, ते म्हणजे सिरीनगर, किंवा त्याला आता आपण श्रीनगर म्हणतो. त्याला जम्मू काश्मीर म्हणतात. जम्मू म्हणजे काय, तर जम्मू असाच त्याचा अर्थ आहे. आपण इकडे छत्तीसगडला जर गेलो तर त्या छत्तीसगडला एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ आहे, जिथं युआन शॉंगनं भेट दिली होती. जे बौद्ध राजांचं छत्तीसगड मधलं, किंवा त्याला दक्षिण कोसल म्हणायचे बुद्धाच्या काळामध्ये, तर या दक्षिण कोसल मध्ये सिरीपूर नावाचे एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ, बौद्ध स्थळ आहे, त्याचे नाव सिरीपूर आहे. किंवा आज अनेक ब्राह्मणी हिंदू धर्माच्या तीर्थक्षेत्रांना श्री क्षेत्र म्हणतात. किंवा सम्राट हर्षवर्धनाची जी
बहीण आहे जी बौद्ध भिक्खुनी होती तिला राजश्री म्हणायचे. तर असे अनेक शब्द आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये दिसतात. तर मी जे मगाशी तुम्हाला उल्लेख केलाय की तुकाराम महाराजांनी खऱ्या अर्थाने तुकोबारायांनी अभंग गाथेमध्ये कुणाला गणपती म्हटलेला आहे, त्यांनी उल्लेख केलेला आहे, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. आधी ज्यांनी मन हाती घेतलेला आहे, मनावर ज्यांनी विजय मिळवलेला आहे, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. मन इंद्रियाचा राजा त्याची सर्व भावे करा पूजा. तुकोबारायांनी तर त्यांच्या गाथेमध्ये गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ तुका म्हणे. गणोबा विक्राळ म्हणजे वक्रतुंड म्हणजे याचं वाकडं तोंड आहे, लाडू आणि मोदकाचा सुकाळ असं तुकाराम महाराजांनी त्याच्यावर उल्लेख केलेला आहे. आणखी गणपती उत्सवामध्ये आणखी एक नावाचा उल्लेख आपण पाहत असतो, त्या नावाचा उल्लेख म्हणजे सर्वज्ञ. तर काही लोक गणपतीला हे विशेषण लावतात, पण सर्वज्ञ किंवा त्याला पालीमध्ये सर्वज्ञ म्हणतात. हे सर्वज्ञ नावाचं जे विशेषण आहे, हे सर्वज्ञ किंवा संपन्नू हे बुद्धालाच म्हणतात किंवा त्याला लोकविदू म्हणतात. लोकोत्तरांचे जाणकार असलेले महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध. आणि एक गणपती उत्सवाच्या दरम्यान सगळ्याला एक पाठ असलेला जो शब्द आहे तो म्हणजे मंगलमूर्ती. आता मंगलमूर्ती कोणाला म्हणावं? ज्याला हत्तीचं धड आहे आणि माणसाचं सर आहे त्याला मंगलमूर्ती म्हटल्या जात नाही. मंगल हा शब्दच मुळातच पाली आहे. जसं की आपण जय मंगल गाथा किंवा महामंगल सूक्त म्हणतो, किंवा भगवान बुद्धांचे जेवढे काही सूक्त आहे 84 हे मनुष्याच्या मंगलाचे आहे, कल्याणाचं आहे. आपल्या बौद्ध साहित्यामध्ये 28 बुद्धाची जी मान्यता आपण मानत असतात काही आपण लोक, तर या 28 बुद्धाच्या मान्यतेमध्ये मंगल नावाचा बुद्धच आहे. तर हे मंगल हे जे मंगलमूर्ती मोरया म्हणतात, तर हे मंगलमूर्ती हे जे विशेषण आहे हे बुद्धासाठीच आहे. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे जे गण प्रमुखाला जे गणपती म्हणायचे, पण त्या काळामध्ये ज्या स्त्रिया होत्या त्या गण स्त्रिया ज्या गणव्यवस्थेच्या गण प्रमुखाला गणपती म्हणायचे आणि तिथल्या स्त्रियांना गणमाता म्हणायचे किंवा गणिका म्हणायचे. जसे की आपण बुद्धाच्या काळामध्ये पाहिले असेल की वैशालीची गणिका म्हणजे एक वैशालीची एक जी शासन करती जी आम्रपालीचं नाव आपण पाहत असतो ती गणिका. तर किंवा आपण जे तामिळ मधला सगळ्यात मोठा बौद्ध ग्रंथ आहे तामिळ महाकाव्य, त्याच्यामध्ये जो तामिळ महाकाव्य जो बौद्ध ग्रंथ आहे बंगालमध्ये ज्याला मणिमेखलाई म्हणतात, या मणिमेखलाई ही बौद्ध भिक्खुनीचं नाव आहे. आणि मणिमेखलाई हे सुद्धा एक गणिका होती, नंतर ती भिक्खुनी बनते. तिची आई माधवी मणिमेखलाई मधलं पात्र आहे, तर ही सुद्धा एक गणिका होती. आणि वासव दत्ता किंवा वसंत सेना ह्या तथागत बुद्धांच्या आणि मौर्यांच्या काळामध्ये झालेल्या गणिका याची नावं आपल्याला दिसते. जे उपगुप्त आणि वासव दत्ताची कहाणी आपण बौद्ध साहित्यामध्ये वाचत असतो. आणि नंतरही महाराष्ट्रामध्ये हा गणिका शब्द प्रचलित झालेला आहे. गणिका म्हणजे काय? तर गणप्रमुखांच्या स्त्रियांना गणिका म्हणायच्या. ज्या शासनकर्त्या स्त्रिया होत्या, स्त्रियांनाही बुद्धाच्या काळामध्ये आणि मौर्य काळामध्ये विशेष महत्व होतं. आणि म्हणून आजही महाराष्ट्रामध्ये जगाची पहिली महिला शासिका नागराणी नागनिका आहे, जिची ग्रीक पर्यंत सत्ता होती आणि ती बौद्ध राणी होती. नाणेगाठ पुणेला तिचे उल्लेख आहे. भारताची या जगाची पहिली महिला शासिका नागराणी, बौद्ध राणी म्हणजे तिचं नावच आहे नागनिका. किंवा महाराष्ट्रामध्ये भिक्खुनींचा गड असलेलं एक ठिकाण म्हणजे जुन्नर शिवनेरीचा किल्ला. त्या शिवनेरीच्या किल्ल्यावर शिवपालनिका हे या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. ती भिक्खुनी होती. शिवगुप्तनिका, नागनिका, शिवपालनिका, धम्मदिनिका, भट्टपालनिका या महाराष्ट्रामधल्या जी काही त्रिरश्मी असेल, कार्ला भाजे बेडसेच्या गुफा असेल किंवा जुन्नर शिवनेरी लेण्याद्रीच्या गुफा असेल, कुडाच्या गुफा असेल, तर या महाराष्ट्रातल्या गुफांमध्ये गणिका हा शब्द दिसतो. आणि ह्या गणिका म्हणजे स्त्रियांचं किती विशेष महत्व होतं. भिक्खुनींच्या नावाच्या मागे किंवा ज्या महिला शासिका होत्या, गणप्रमुखाच्या ज्या स्त्रिया होत्या, त्यांना हा गणिका किंवा गणमाता हा शब्द लागायचा आहे. मी शब्दांची कशी चोरीमारी झालेली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणखी एक गणपतीला एक विशेषण लावलं जातं, अनाथांचा नाथा. तर अनाथाचा नाथ हा शब्द ऍक्च्युली पाली आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की तथागत भगवान बुद्धाने आपला धम्मचक्क प्रवर्तन सुत्ताचा आणि अनंत लखन सुत्ताचा जो पहिला धम्म उपदेश ज्या ठिकाणी केलेला आहे त्याचं नावच आहे सारनाथ. सारनाथ म्हणजे काय? तथागत बुद्धांनी आपल्या धम्माचा सार पहिल्यांदा ज्या ठिकाणी कथन केला म्हणून त्याला सारनाथ म्हणतात. सारनाथ हे बुद्धाचंच नाव आहे.
म्हणून विश्वनाथ असेल, जगन्नाथ असेल किंवा नागनाथ असेल, अमरनाथ असेल किंवा सोमनाथ असेल, संतेन सोमविधीना म्हणतो. तर हे सगळे जे नाथ जे आहे किंवा भारतामध्ये जेवढे काही नाथपंथी आहे, नवनाथ, हे सर्व प्राचीन काळातील महायानी बौद्ध भिक्षू होते. सिद्धनाथ हे तंत्रयानी बौद्ध भिक्षूच होते. आणि मग बौद्ध साहित्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे, अत्तही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. म्हणजे अत्तही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया, आपण स्वतः स्वतःचा नाथ व्हा, दुसरा कोणीही तुमचा नाथ होऊ शकत नाही. म्हणून लोकनाथेन पूजिता, बुद्धालाच लोकनाथ म्हटलेला आहे, विश्वनाथ म्हटलेला आहे, जगन्नाथ म्हटलेला आहे, नागनाथ म्हटलेला आहे, सारनाथ म्हटलेला आहे, सोमनाथ, हे सगळी बुद्धांचीच नावं आहे. जे नवनाथ आहे महायानी बौद्ध भिक्षूच आहे, ते सिद्धपंथी एक जे भिक्खूच आहे ते एक प्रकारे. नेपाळमध्ये अनेक बौद्ध महास्तूप आहे, त्या बौद्ध महास्तूपाचे नावच नाथ या शब्दाशी संबंधित आहे. जसं की जगप्रसिद्ध वर्ल्ड हेरिटेज नेपाळमध्ये एक बौद्ध महास्तूप आहे, त्या स्तूपाचंच नाव आहे स्वयंभूनाथ. स्वयंभूनाथ आहे, मैत्रेयनाथ आहे किंवा बुद्धनाथ, हे महास्तूप नेपाळच्या देशामध्ये आहे. बुद्धाला आर्यनाथ सुद्धा म्हणतात किंवा सिरीनाथ म्हणतात किंवा सिद्धनाथ, ही सगळी बुद्धाचीच नावं आहे. आणि म्हणून नाथ हा शब्द ऍक्च्युली लोकनाथेन पूजिता, लोकांचा नाथ बुद्धालाच हे नाथ. नाथ हा पाली प्राकृत शब्द आहे. नंतरही या शब्दांची चोरी झाली आणि कुठल्या तरी काल्पनिक त्याला मग ते विशेषण लावलं गेलं. जसं की ओम नावाचा शब्द, ओम हा उलटा जर केला तर ते बुद्ध धम्म संघाचं एक प्रतीक आहे. बुद्धरत्न, धम्मरंग रत्न आणि संघरत्न, ज्याप्रमाणे त्रिशूल हे त्रिरत्नाचं प्रतीक आहे, तसंच ओम हे सुद्धा बुद्ध धम्म संघाचं. जसं की कपिलवस्तूला विल्यम पेपे यांनी जेव्हा सर्वेक्षण केलं कपिलवस्तूला, त्या ठिकाणी उत्खननामध्ये एक अस्थि मंजुषा लागलेला आहे. कपिलवस्तूला सर्वेक्षण केल्याच्या नंतर उत्खननामध्ये त्या अस्थि कलशवर, बुद्धांच्या त्या अस्थि कलशवर पाली भाषेमध्ये लिहिलेला आहे ओम या शब्दाचा पहिल्यांदा जर उल्लेख कुठे आला असेल तर तो कपिलवस्तूच्या बौद्ध स्तूपामध्ये उत्खननामध्ये त्याच्यावर पाली प्राकृत मध्येच लिहिलेला आहे, ओम देवपुत्र विहारे कपिलवस्तू भिक्खू संघस्स. ओम देवपुत्रे, देवपुत्र कोणाला म्हटलेला आहे? भिक्खू संघाला. विहारे म्हणजे हे महाकपिल वस्तूचं विहार भिक्खू संघाला, ओम देवपुत्र या भिक्खू संघाला आम्ही दान करत आहोत. असं मिट्टीमध्ये एक मुद्रा मिळालेली आहे, तिथे आजही कपिल वस्तूच्या संग्रहालयामध्ये ठेवलेली आहे. त्याच्यावर पहिल्यांदा ओम हा शब्द सुद्धा बुद्धिस्ट शब्द आहे, त्याची सुद्धा चोरी झाली किंवा त्याचं विकृतीकरण झालं, त्याच्यावर त्याचं ब्राह्मणीकरण झालं. दुःख हरता सुख करता हा जो शब्द आहे हा सुद्धा बुद्धासाठी तो प्रयोजन आहे. तर दुःख हरता म्हणजे काय, तर जो भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग, जो निरोध, दुःख निरोधाचा जो मार्ग सांगितला, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन केल्यानं, या विनयाचं पालन केल्यानं प्रत्येक मनुष्याचा दुःख दूर करत असते ते आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणून बुद्धालाच दुःख हरता म्हणतात. सुख करता म्हणजे काय, तर सुख करता म्हणजेच काय, तर भगवान बुद्धांनी सांगितलंय की या जगातील सर्वश्रेष्ठ सुख जर कोणतं असेल ते परम सुख म्हणजे निब्बान नावाचं परम सुख. त्या निब्बान परम सुखाचा सुख करता म्हणून बुद्धालाच म्हणून ओळखलं जातं. आणखी एक प्रतीक आहे, मी प्रतीकांचा एक विषय वेगळाच बनवलेला आहे, तो आपण माझ्या नोबल ट्रूथ या चॅनलवर आपण पाहू शकता. तर स्वस्तिक, तर स्वस्तिक हे जे चिन्ह आहे, हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला मोहेंजोदडोच्या सिंधू सभ्यतेमध्ये भेटतं. आणि नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पुरावा, हे स्वस्तिक चिन्ह सांचीच्या स्तूपावरच नाही तर 84,000 महास्तूपावर सुद्धा तुम्हाला दिसतं. सांचीच्या स्तूपावर ते चित्रच काढलेलं आहे. उलट आणि सुलट जे आपण म्हणत असतो, उलट आपलं का सुलट आपलं का, भगवान बुद्धांचे जे 32 लक्षण आहे, तर उलट आणि सवाशी दोनही बौद्धांचेच आहे. ते तुम्हाला अमरावतीच्या स्तूपावर, सांचीच्या स्तूपावर जे तुम्ही बुद्धाचे श्रीपाद जर बघितले तर आपल्याला दिसतं. म्हणून स्वस्तिक याचे जे पहिल्यांदा जे निशाणे आपल्याला कुठं दिसत असेल तर कपिल वस्तूला एक सोन्याचं एक मुद्रा लागलेली आहे, स्वर्ण मुद्रा. त्या स्वर्ण मुद्रावर स्वस्तिक काढलेलं आहे. कपिल वस्तूच्या उत्खननामध्ये स्वस्तिक हे जे चिन्ह आहे, प्रतीक आहे, हे पहिल्यांदा कपिल वस्तूला दिसतं. म्हणून स्वस्तिक हा जो शब्द आहे, आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहतो की स्वस्ती नावाच्या एका गुर राखणाऱ्या व्यक्तीने तथागत बुद्धाला 4 गवताच्या मुठी दान केल्या, त्याचं नावच स्वस्ती आहे. किंवा सिरपूरला जे छत्तीसगडला आहे, दक्षिण कोसल म्हणतात त्याला, तर त्या छत्तीसगडला तर स्वस्तिक महाविहाराचं एक महाविहाराचंच नाव आहे, स्वस्तिक महाविहार. आणि
हे स्वस्तिक महाविहार सध्या सिरपूरला आहे. त्या स्वस्तिक महाविहार म्हणजे एका महावीरच नाव स्वस्तिक आहे. वैशालीला सुद्धा तुम्हाला स्वस्तिकाच्या आकाराची किंवा आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा स्वस्तिकाच्या आकाराची तुम्हाला काही विहाराची रचना सुद्धा दिसतात. म्हणून हे स्वस्तिक दुसरं तिसरं काही नसून हे बौद्ध धम्माचं प्रतीक आहे आणि ते 84,000 महास्तूपांवर आणि महाविहारांवर सम्राट अशोकाने ते बौद्धांचं एक शुभ चिन्ह म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी उल्लेख करत असताना देवा हो देवा हा शब्द लोक गणपतीसाठी त्याचा उल्लेख करतात. तर देवा हो देवा म्हणजे काय, तर महान सम्राट अशोकांनी भगवान बुद्धांच्या 84,000 जे महास्तूप निर्माण केले. तर सम्राट अशोकांनी 84,000 जे शिलालेख आहे सम्राट अशोकांचे, आपण सरळ सरळ सम्राट अशोकाला सम्राट अशोक असं उद्धटासारखं म्हणतो, तसं म्हणू नये. सम्राट अशोक अशा नावाने उल्लेख करत नव्हते. सम्राट अशोकाने जे 84,000 शिलालेख कोरले, त्या 84,000 शिलालेखापैकी 47 शिलालेख केवळ भारतामध्ये आणि इतर मुस्लिम कंट्रीमध्ये ते प्राप्त झालेले आहेत जमिनीमधून. तर त्याच्यामध्ये सम्राट अशोक स्वतःच्या नावाच्या समोर डायरेक्टली सम्राट अशोक हा शब्द न लावता सम्राट अशोक देवानाम पियदस्सी, देवानाम, देव कोणाला म्हणावं, देव देवी आणि देवता हे पाली शब्द आहे. पंचशिलाचे पालन करणाऱ्या उपासक उपासिकांना, अष्टशिलाचं पंचशिलाचं बुद्धांच्या शील विनयाचं पालन करणाऱ्या उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुनींना देव देवी म्हटल्या जात होतं. म्हणून देव आणि देवी हा ऍक्च्युली पाली शब्द आहे. तर सम्राट अशोकांचे जेवढे काही शिलालेख आपण जर वाचले तर त्याच्यामध्ये सम्राट अशोकांनी आपल्या नावाच्या समोर देवा नाम पियदस्सी, म्हणजे ज्याला आपण परित्त पाठामध्ये सुद्धा भुम्मा भुम्माच देवा म्हणतो. तर काही लोकांना असं वाटतं की देवा हा शब्द म्हणजे इथेही बौद्ध धम्मामध्ये देव आणि देवा आहे, तर असं अजिबात नाही. देवा देवी आणि देव हे भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिकांना, हा देव आणि देवी देवता हे सगळे पाली शब्द आहे. स्वतः सम्राट अशोक आपल्या नावाच्या समोर सर्व शिलालेखामध्ये तसाच उल्लेख आहे, देवानाम पियदस्सी राजा सम्राट अशोक असा उल्लेख आहे. तर हे देवानाम हे जे विशेषण होतं बौद्ध राजे आणि संपूर्ण 10 मौर्य राजे ते लावत होते. आपल्याला असं वाटतं की देवानाम हे जे विशेषण आहे केवळ सम्राट अशोकच लावत नव्हते, तर सम्राट हर्षवर्धनाच्या नावाच्या समोर सुद्धा सम्राट हर्षवर्धन, त्याचे आता पुरावे प्राप्त झालेले आहे की सम्राट हर्षवर्धन हा बौद्ध राजा सुद्धा आपल्या नावाच्या समोर देवानाम हा शब्द लावत होता. आपण जगातली पहिली बौद्ध गुफा जी मौर्य राजांनी कोरलेली आहे बुद्धगयापाची बराबर गुफा, तर सम्राट अशोकाचा जो पणनातू आहे दशरथ मौर्य, त्या बराबर गुफेमध्ये पाली भाषेमध्ये आजही लिहिलेला आहे बुद्धगयेपाशी बौद्ध गुफा बराबर गुफा जी बिहारमध्ये आहे. तिथे देवानम पिय दशरथ मौर्य असा, म्हणजे दशरथ मौर्य या सम्राट अशोकाच्या पणनातून सुद्धा देवानाम हे विशेषण आपल्या नावासमोर लावलेलं आहे. किंवा जे बौद्ध सम्राट जो राजा आहे ज्यांनी नालंदा तक्षशिला बौद्ध विद्यापीठांची आणि महावीराची निर्मिती केली, जो गुप्त बौद्ध राजवंश आहे, समुद्रगुप्त नावाचा राजा आणि हर्षवर्धन नावाचा राजा, सम्राट अशोक नावाचा राजा, दशरथ मौर्य नावाचा बौद्ध राजा, किंवा मग 10 जे मौर्य बौद्ध राजे आहेत त्यांनी प्रत्येक बौद्ध राजांनी आपल्या नावासमोर देवानाम हा शब्द उल्लेख केलेला आहे. म्हणून देवानाम एकेरी भाषामध्ये त्या सर्व बौद्ध मौर्य राजांना देवा हा शब्द सम्राट अशोकांनी लावलेला आहे. इतकंच नाही तर हा देवानाम शब्द धम्मराजासाठीच, म्हणजे जे सम्राट अशोकांच्या जे सहमित्र होते श्रीलंकेचा राजा देवानाम पियतिस्स हा जो बौद्ध राजा आहे, अनुलादीचा जो पती आहे देवानाम पियतिस्स, तर म्हणजे श्रीलंकेमध्ये सुद्धा देवानाम पियतिस्स नावाचा बौद्ध राजा श्रीलंकेला होता आणि म्हणून देवा हा शब्द सम्राट अशोकासाठी होता. आणि नंतर देवा व देवा हा शब्द आपल्याला आज प्रचलित दिसतो. म्हणून देवानाम असा ते सम्राट अशोकांनी प्रत्येक नावासमोर आपल्या उल्लेख केलेला आहे. बौद्ध धर्मामध्ये देवी हा जो शब्द येतो, तर आपण बौद्ध साहित्यामध्ये जर पाहिलं तर आजही उत्तर भारतामध्ये प्रत्येक स्त्रियांच्या नावाच्या मागे देवी या शब्दाचा उल्लेख केला जातो. म्हणजे बौद्धकालीन परंपरा आहे. जसं की माया देवी बौद्ध साहित्यामध्ये, कौसला देवी किंवा मग मल्लिका देवी, आपण हे उदाहरण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आणि त्रिपिटकामध्ये पाहतो. तर देवी कोणाला म्हटल्या जातो, तर जसं की गहडवाल वंशाची बौद्ध राणी कुमार देवी, तर या लोकांना देवी म्हणायचे. तर खास करून मी जिचा उल्लेख करत आहोत ती म्हणजे महान सम्राट अशोकाची जी पत्नी आहे, जी पहिली महाराणी आहे, तिचं नाव आहे
तिचं नावच देवी आहे आणि ती विदिशाची असल्यामुळे तिला विदिशा देवी म्हणायचे, तिला सिरी देवी सुद्धा म्हणायचे. आणि त्या सम्राट अशोकाची पहिली जी पत्नी आहे, जिच्या पोटी संघमित्र आणि महामहेंद्र जन्माला आले, ती विदिशाची असल्यामुळे तिला विदिशा देवी, तिलाच महादेवी आणि तिलाच सिरी देवी. ऍक्च्युली ती बौद्ध उपासिका होती मुळातच आणि तिचं नावच देवी आहे. म्हणून धम्मनायिका देवी किंवा धम्मनायिका विदिशा देवी, प्रियदर्शिनी विदिशा देवी किंवा प्रियदर्शिनी महादेवी किंवा प्रियदर्शिनी देवी म्हणून तिचा उल्लेख केला जातो. म्हणजे सम्राट अशोकाची जी पहिली राणी आहे बुद्धिस्ट, ती सुद्धा स्वतःला देवी, देवी म्हणजे काय तर उपासिका, श्रेष्ठ संघाची उपासिका म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. जसं की नंतरही मग ज्या बौद्ध संकल्पना अस्तित्वात आल्या त्याच्यापैकी आपल्याला माहित असेल तारा देवी, मंजुश्री देवी हे सुद्धा शब्द आलेले आहेत. अनेक भिक्खूंची नावं सुद्धा आपल्याला देव या शब्दाच्या उच्चारात दिसते. जसं की सम्राट अशोकाच्या काळातला जो भिक्खू आहे अरहंत महादेव भिक्खू, जसे एक बोधिचर्य अवताराचे जे वल्लभी विद्यापीठाचे कुलगुरू झालेले आहे शांतीदेव नावाचे महान भिक्खू, जे गुजरातचे आहे. जयदेव नावाचा जो आचार्य होऊन गेले नालंदा विद्यापीठाचे, जयदेव, आर्यदेव, विश्वदेव, देवमित्र, देव मनुष्य, भारतालाच देवभूमी म्हणून ओळखले जात होते. आणि देवादिदेव किंवा मग आपण पाली साहित्यामध्ये देवदत्त हे शब्द पाहत असतो. किंवा आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिथे सम्राट अशोकाचा शिलालेख सापडलेला आहे तिथे सुद्धा एक बौद्ध स्तूप होता, ते म्हणजे देवटेक नावाचं एक ठिकाण जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि सम्राट अशोकांनी आपली मुलगी जी संघमित्रा तर होतीच, पण चारुमती नावाची एक मुलगी नेपाळ या देशामध्ये पाठवलं होतं तिला धम्म प्रचारासाठी. चारुमती, तर नेपाळ देशामध्ये एक शहर आहे, जिल्हा, त्याचं नाव आहे देवपाटण. जसं भारतामध्ये काश्मीर या नगराची निर्मिती सम्राट अशोकाने केली, तसेच नेपाळमध्ये देवपाटण हे जे नगर आहे, शहर आहे, सम्राट अशोकानेच निर्माण केलेलं होतं. आपण जातक कथाचा अभ्यास जर केला तर देवधम्म नावाचं जातक कथा सुद्धा आहे. आणि तुम्हाला मी आधी उल्लेख केलेला आहे की देव हा शब्द कपिलवस्तूच्या ओम देव पुत्रे भिक्खू संघस महाल कपिलवस्तूचं, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा देवपुत्र, देवमित्र जे शब्द, देवमित्र हा जो शब्द आहे जो अनागारिक धम्मपालांना सुद्धा आपण लावत असतो. आणखी बौद्ध साहित्यामध्ये आपण एक खास करून गणपतीची जी आरती होत असते त्याच्यामध्ये आणखी एक शब्द आहे, घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे. तर हे जे शब्द आपण जर पाहिले तर घालीन लोटांगण म्हणजे काय, तर लोटांगण म्हणजे काय, तर हेच ते तिवार पंचांग प्रणाम, डोळ्यानं पाहिन रूप तुझे. तर आजही आपण एक अशी मान्यता आहे की तिरुपती बालाजीचं जे मंदिर आहे, जे प्राचीन काळातील थेरोपती बुद्धाचंच मंदिर आहे, आणि जे पंढरपूरचं मंदिर आहे जे विठ्ठलनाथाचं मंदिर आहे, तर हे आजही एक परंपरा आहे हिंदू मान्यतेमध्ये की ते विठ्ठलाची जी मूर्ती आहे पंढरपूरच्या मंदिराच्या, त्या विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन ते मुखापासून घेत नसून ते पहिल्यांदा ते पायापासून घेत असतात. आणि आजही तिरुपती बालाजीमध्ये ती प्रख्यात आहे की तिरुपती बालाजीचं दर्शन म्हणजे जात असताना पहिल्यांदा त्या मुखाकडे न पाहता पायापासून मुखापर्यंत दर्शन घेतलं पाहिजे. ही परंपरा बौद्धांची आहे. आजही बौद्ध राष्ट्रामधले काही उपासक उपासिका जेव्हा बुद्ध गयेला महाबोधी महावीराला येतात त्यावेळी ते सुद्धा भगवान बुद्धाचे, म्हणजे आपणही बौद्ध उपासक उपासिका गेल्याच्या नंतर आपणही सुद्धा आजही ती भारतामध्ये ती बौद्धांची परंपरा आहे की गेल्याच्या नंतर तथागत बुद्धांच्या विहारामध्ये मूर्ती समोर आपण कुठेही जर लेण्यांमध्ये जर गेलो तर पहिल्यांदा आपले जे डोकं आहे, जे आपण लोटांगण घेतो किंवा ज्याला तिवार पंचांग प्रणाम म्हणतो किंवा आपण वंदन करत असतो, तर ते पायापासूनच करत असतो. म्हणजे श्रीपाद सर्व, म्हणजे भगवान बुद्धांच्या श्रीपाद कमलाची धूळ मी माझ्या माथ्याला लावतो असं आपण वंदन करत असतो. तर बुद्धांच्या पायापासूनच नंतर आपण भगवान बुद्धांचं, तर हीच ती ओळ आहे घालीन लोटांगण. तर हे बुद्धांच्या संदर्भातलं एक विशेषण आहे. आता ओम मनी पद्मे, ओम म्हणजे काय, तर हे मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे की कमलावर स्थित असलेला बुद्ध म्हणून ओम मनी पद्मे याचा शब्दाचा अर्थ होत असते. आणखी गणपतीच्या आरतीमध्ये आणखी एका शब्दांचा उल्लेख होतो, मी जो नेहमी ऐकायचो, 9 खिडक्याचा जोड, 9 खिडक्याचा जोड. आता 9 खिडक्याचा जोड हे जे शब्द जे आरतीमध्ये फिट केलेले आहे हे बुद्धाचे आहे. ज्यांनी सुत्त निपात नावाचा ग्रंथ वाचला असेल, बुद्धाचा त्रिपिटकाचा सार, तर त्याच्यामध्ये जरा सुत्त, विजय सुत्त हे सुत्त आलेले आहे. आणि मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा याचा उल्लेख आला आहे की मनुष्याच्या शरीराला 9 द्वार असतात. 9 द्वार म्हणजे 9 खिडक्याचा जोड. जोड म्हणजे काय, हे नाम रूपाचं जे आपलं शरीर आहे, हे जे 4 महाभूतापासून पृथ्वी, आप, तेज आणि वायू, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान
हे पंचस्कंद आणि रूपस्कंद हे नामरूपाच्या ज्या शरीराला एकूण 9 द्वार आहे, 9 छिद्र आहेत, म्हणजे 9 खिडक्या म्हणजे छिद्रांचा जोड आहे, जोड दिलेला आहे. तर 9 द्वार आणि या 9ही द्वारातून ज्या 9ही द्वारातून दुर्गंधच बाहेर पडते हे भगवान बुद्धाने सांगितलंय. 9 छिद्राचा फोड, 9 खिडक्याचा जोड हे जे शब्द आहे बुद्धांचेच आहे. बुद्धानेच म्हटलंय की हे 9 द्वारही दुर्गंधीचे घर आहे. तर तेही सुद्धा आरतीमध्ये पीठ बसवलेलं आहे. तर दुसरी गोष्ट आणखी एक शब्दांची आणखी एक विकृती झालेली आहे, ती म्हणजे 84,000 योनी म्हणतात ते. म्हणजे मनुष्याचा 84 योनीतून त्याचा फेरा होत असतो. परंतु भगवान बुद्धांच्या हे 84,000 गाथा आहे आणि 84,000 महास्तूप जे महान सम्राट अशोकांनी निर्माण केले होते. या 84,000 या आकड्याला सुद्धा कसं विकृत करता येईल हे सुद्धा सांगितले आहे. आपण आणखी एक नाव गणपतीच्या संदर्भात वापरले जातं ते म्हणजे गजराज. गज हा जो शब्द आहे हा पाली शब्द आहे. नरसिंह गाथामध्ये असा उल्लेख आहे की तथागत बुद्धांची चाल ही गजराजासारखी होती, गजराजासारखी. आणि बुद्धांच्या जन्माचं प्रतीकच हत्ती आहे. पालीमध्ये नाग म्हणतात हत्तीला, नाग सुद्धा आहे. नाग म्हणजे काय तर पांढरा हत्ती. बुद्धाच्या जन्माचं प्रतीक म्हणून सम्राट अशोकांनी 84,000 महाविहारांवर, आजही पूर्ण बौद्ध गुफांवर, लेण्यांवर आणि महाविहारांवर बुद्धाच्या जन्माचं प्रतीक पांढरा जो हत्ती आहे म्हणून आपल्याला तो सर्व ठिकाणी दिसतो. आणि हत्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा एक बौद्ध चिन्ह होतं, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. दुसरी गोष्ट चीन जापानमध्ये, कोरियामध्ये, तिबेटमध्ये, थायलंडमध्ये सुद्धा एलिफंटा हेड बुद्धा म्हणून त्याला ओळखलं जातं. एलिफंटा हेड बुद्धा. तर एलिफंटा हेड बुद्धा म्हणजे काय, तर हे एलिफंटा हेड बुद्धा आजही जे काही बुद्धिस्ट कंट्री आहे, कोरिया आहे, चायना आहे, जापान आहे, ब्रह्मदेश आहे किंवा इतरही बौद्ध कंट्रीमध्ये आपल्याला हे एलिफंटा हेड बुद्धा म्हणून किंवा लामाइझम तिबेटमध्ये, भूतानमध्ये आपल्याला हे उल्लेख दिसतात की बोधिसत्वाचं प्रतीक म्हणून एलिफंटा हेड बुद्धांची आजही बौद्ध राष्ट्रांमध्ये पूजा होताना दिसते किंवा ते प्रतिमा आपल्याला दिसतात. खास करून लामाइझम मध्ये ह्या प्रतिमा आपल्याला दिसतात. तर ह्या लामाइझम मध्ये म्हणजे खास करून तिबेटमध्ये सुद्धा आणि इतरही बौद्ध राष्ट्रांमध्ये या प्रतिमा आपल्याला दिसतात. म्हणून त्याला चुकीनंही आपण असं समजू नका. काही ब्राह्मणवादी लोक असा प्रचार करत आहे की संपूर्ण बौद्ध राष्ट्रांमध्ये गणपतीला पूजल्या जातं, परंतु तो गणपती नसून ऍक्च्युली तो एलिफंट हेड बुद्धा, बोधिसत्व आणि बुद्धाचं संमिश्रण म्हणून त्या ठिकाणी त्याचा एक उल्लेख आहे. परंतु त्या ठिकाणी मात्र ते प्रमुख महाविहारामध्ये जे काही बौद्ध कंट्र्यांमध्ये गणपती म्हणून दिसतो तो तुम्हाला महाविहारामध्ये आतमध्ये दिसत नाही. तर ते द्वारपाल म्हणून, द्वाररक्षक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा, खास करून महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा बौद्ध गुफा, ज्या काही बौद्ध लेण्या आहे, या बौद्ध गुफा, या बौद्ध लेण्यांमध्ये सुद्धा काही गणपतीचे शिल्पांगण दिसते. तर जगप्रसिद्ध जी लेणी आहे, मी शब्दांची कशी चोरी झाली आणि विकृती झाली, मी हा इतिहास, क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तर महाराष्ट्रामध्ये जी जगप्रसिद्ध बुद्ध लेणी आहे, जिला वेरूळ बुद्ध लेणी म्हणतात किंवा त्याला एलोरा बुद्ध लेणी म्हणतात. तर ही एलोरा बुद्ध लेणी त्या ठिकाणी 3 धर्मांच्या लेण्यांच्या गट आहे असं म्हणतात, परंतु बिलकुल नाही. त्या ठिकाणी श्रमण संस्कृतीच्याच लेण्या आहे. एक श्रमण संस्कृती म्हणजे बौद्ध श्रमण संस्कृती आणि एक जैन श्रमण संस्कृती. त्या ठिकाणी हिंदूंच्या लेण्या नाही. ज्या ठिकाणी हिंदूंच्या लेण्या आहे म्हणून वेरूळला हिंदूंच्याही काही 17 लेण्या आहे असा उल्लेख केला जातो, त्या हिंदूंच्या लेण्या नाही. वेरूळच्या लेण्याची सुरुवात बौद्ध लेण्यांपासून झालेली आहे आणि मधातली जी काही कैलास लेणी म्हणून ओळखल्या जाते ती कैलास लेणी आहे, ती बुद्ध लेणीच आहे. मधातल्या मुख्य विहारातली मूर्तीच गायब आहे, त्या ठिकाणी शिवलिंग बसवलेली आहे. ऍक्च्युली पाहता त्या ठिकाणी ज्या हिंदू लेण्या म्हणून ओळखल्या जातात त्या वज्रयानी बौद्ध लेण्या आहे. म्हणजे त्या ठिकाणी हिनयान, महायान, वज्रयान आणि जैन बांधवांच्या त्या ठिकाणी लेण्या आहे. म्हणून कधीही गलती करू नका की ज्या ठिकाणी 10 हात असेल, 8 हात असेल, 4 हात असेल. वेरूळच्या ज्या कैलास लेण्या म्हणून ओळखल्या जातात त्या कैलास लेण्या नसून त्या तंत्रयान बौद्ध लेण्या आहेत, तंत्रयान शाखेच्या. आणि त्या ठिकाणी तुम्हाला गणपतीच्या मुद्रा त्या ठिकाणी कीर्तिमुखांवर दिसतात. म्हणून जिथं जिथं गणपतीचं शिल्प दिसतं म्हणजे त्या
हिंदूंच्या लेण्या आहे किंवा त्या खऱ्या अर्थाने ब्राह्मणींच्या लेण्या असं अजिबात समजू नका. त्या ठिकाणी तुम्ही कैलास लेणीला मोठे मोठे पिल्लर आणि हत्ती दिसतात, तर त्या वज्रयानी तंत्रयानी बुद्धिस्ट लेण्या आहेत, त्या हिंदूंच्या लेण्या नाही. म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं तर वेरूळच्या लेण्या ह्या फक्त बौद्धांच्या आणि जैनांच्या आहे, ज्या हिंदू लेण्या म्हणून प्रचारात आणल्या जातं त्या हिंदू लेण्या नसून त्या वज्रयान तंत्रयानी बुद्धिस्ट लेण्या आहे. त्या ठिकाणी गणपती एलिफंट हॅड बुद्ध आपल्याला दिसतो. तर आणखी दुसरी जी लेणी आहे बीबीचा मकबरा, तुम्ही मराठवाडा बौद्ध विद्यापीठाच्या लागूनही काही एक बौद्ध लेणी आहे, औरंगाबाद बुद्ध लेणी ज्याला म्हणतात, औरंगाबाद बुद्ध लेणी. तर या औरंगाबाद बुद्ध लेणी पाशी बीबीच्या मकबऱ्यापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या औरंगाबाद बुद्ध लेणीच्या जी लेणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक गणपती म्हणजे एलिफंट हॅड बुद्ध दिसतात. तर लोक चक्रावतात की इथं गणपती कसा बुद्ध लेणीमध्ये, तर तो गणपती नसून तो एलिफंट हॅड बुद्ध आहे. त्याच्या बाजूला तुम्हाला एक बुद्ध मूर्ती दिसेल आणि ती बुद्ध लेणी तुम्हाला ती 7व्या शतकामध्ये कोरलेली ती बुद्ध लेणी आहे, औरंगाबाद बुद्ध लेणी. त्या ठिकाणी तुम्हाला एक एलिफंट हॅड बुद्धाचं एक शिल्प दिसेल. दुसरी बुद्ध लेणी आहे मुंबई जवळील एलिफंटा बुद्ध लेणी किंवा त्याला घारापुरी म्हणतात किंवा अग्रहारापुरी म्हणतात. या महाराष्ट्रामध्ये नाही तर या प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये मौर्यांच्या 4 शाखा होऊन गेल्या आहेत. बुद्धाच्या काळापासूनच मौर्य हे बुद्धिस्ट होते. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये पिप्पलीवनचे मौर्य आणि हे पिप्पलीवनचे मौर्य त्याची जी एक शाखा म्हणजे मगधचे मौर्य जे सम्राट अशोकापासून चंद्रगुप्तापासून चालू होते. पुन्हा एक मौर्यांची शाखा होती ते चित्तोडगड राजस्थानचे मौर्य ज्यांनी चित्तोडगड किल्ले बांधले किंवा स्तूप बांधले. आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये सुद्धा मौर्यांची एक शाखा होती आणि त्या मौर्यांची राजधानी होती आजचं जे मुंबई पाचचं घारापुरी बेट किंवा त्याला एलिफंटा हे नाव तर पोर्तुगीजांनी दिलेलं आहे. तर ती एलिफंटा जी बुद्ध लेणी आहे ती मौर्य राजांनी आणि शिलाहार राजवंश जे महाराष्ट्रात होऊन गेलेले आहे या शिलाहार राजांनी आणि मौर्य राजांनी, म्हणजे मौर्याची शाखा केवळ मगधमध्येच नव्हती तर मौर्यांची शाखा महाराष्ट्र कोकणामध्ये होती. आणि मुंबईची घारापुरी जे बेट आहे घारापुरी लेणी हे मौर्य आणि शिलाहार बौद्ध राजांनी कोरलेले आहे. त्या ठिकाणी त्या लेणीलाच एलिफंटा लेणी म्हणतात. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एलिफंटा लेणी तर नाव तर आहेच, ते पोर्तुगीजांनी दिलं आहे, त्याला घारापुरी म्हणतात, पण त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एलिफंट हॅड बुद्धाच्या मूर्त्या दिसतात. एवढंच नाही तर त्या एलिफंटा बुद्ध लेण्याच्या जवळ एक स्तूपांचे अवशेषही लागलेले आहेत. मुंबईच्या कांदेरी गुफापाशी सुद्धा बौद्ध स्तूपांचे अवशेष सापडलेले आहेत. घारापुरी त्या लेणीपाशी सुद्धा बौद्ध स्तूपांचे अवशेष सापडले. म्हणजे मुंबईला 3 ठिकाणी स्तूप आहे, सोपाराचा स्तूप, घारापुरीचा स्तूप आणि कनेरी गुफाचा जवळचा स्तूप. तर एकूण या एलिफंटा म्हणजे मुंबईच्या जोगेश्वरी ज्या गुफा आहे, जोगेश्वरी गुफा आणि एलिफंटा गुफा मुंबईच्या ह्या मौर्य राजांनीच कोरलेल्या आहे 7व्या-8व्या शताब्दीमध्ये. आणि त्याच्यावर सुद्धा तुम्हाला एलिफंटा हॅड बुद्धाची शिल्पकला दिसते, म्हणजे त्याला आज लोक गणपती म्हणतात. आपल्या कोकणामध्ये एक पन्हाळी काची गुफा आहे, जी पन्हाळी काची गुफा जी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे कोकणामध्ये. त्या ठिकाणी पन्हाळी काची गुफा क्रमांक 15 मध्ये तुम्हाला एलिफंटा बुद्धाचं त्या ठिकाणी चित्रांकन दिसतं. दुसरी क्रमांक साताऱ्यामध्ये पाटेश्वर नावाची एक बौद्ध गुफा आहे, त्या ठिकाणी सुद्धा एलिफंटा बुद्धांचं ते वज्रयानी शाखांचं ते एक सिम्बॉलिक शिल्पकला दिसते. आपण आंध्र प्रदेशामध्ये जर गेलं दक्षिण भारतामध्ये तर विजयवाड्यापासून 11 किलोमीटरवर उंडावली नावाच्या एक बौद्ध गुफा आहे. त्या उंडावली नावाच्या बौद्ध गुफांमध्ये ज्या विजयवाड्याला लागून आहे त्या ठिकाणी सुद्धा एलिफंटा हॅड बुद्ध आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये जर आपण गेलेलं खास करून जे अंबाजोगाई नावाचं ठिकाण आहे, या अंबाजोगाई शहराला लागून बीड जिल्ह्यामध्ये हत्तीखाना नावाच्या बौद्ध गुफा आहे. ऍक्च्युली त्या ठिकाणी हत्ती आहे मोठे मोठे, त्या हत्तीखाना बौद्ध लेण्याचा आहे प्राचीन काळातल्या. किंवा लातूरमध्ये उदगीर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये हत्तीबेट नावाच्या आणखी बौद्ध लेण्या आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे शिवनेरीच्या म्हणजे लेण्याद्रीच्या अष्टविनायक गणपतीच्या ठिकाणी जो गणपती मांडलेला आहे पेशव्यांनी, त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये गडद गणपतीच्या बौद्ध लेण्या आहेत. त्या गडद गणपतीच्या बुद्ध लेण्याचंही नाव दिलं त्या प्राचीन बौद्ध लेण्या आहे ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाडला आहे, ज्याला गडद गणपती म्हणून त्या ठिकाणी सुद्धा गणपतींची पेशव्यांनी किंवा ब्राह्मणवादी लोकांनी त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. बुद्धाच्या काळामध्ये आणखी एक शब्द येतो गणपती वप्प मौर्य. आता गणपती म्हणजे काय, तुम्ही तुम्हाला सांगितलंय गणप्रमुखाला गणपती म्हणायचे,
तर गणपती वप्प म्हणजे काय, तर बुद्धाच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये 7 दिवसाचा जो वप्प मंगल नावाचा सण, वप्र मंगलावरूनच वप्प, वप्पा, बप्पा आणि बाप हा जो शब्द जो तयार झालेला आहे हे आपल्याला माहित आहे. दुसरी गोष्ट, गणपती वप्प मौर्य हा जो शब्द आहे तर हा मौर्य राजांना हे विशेषण होतं आणि नंतर ते कुठलं ते विशेषण आपल्याला ते आता आपण बघतच आहोत. जसं नागवंशी लोकांचं टोटेम होतं, प्रतीक होतं नाग, त्याचप्रमाणे मौर्य राजांचं टोटेम होतं मोर. भगवान बुद्धांच्या जे सम्राट अशोकांनी, महान सम्राट अशोकांनी जे 84,000 महास्तूप निर्माण केले त्याच्यामध्ये मोर घराण्याचं म्हणजे मौर्य घराण्याचं जे टोटम होतं ते मोर हे जे आज राष्ट्रीय चिन्ह आहे आपल्या भारताचं, तर मोर हे टोटेम होतं. तुम्हाला प्रत्येक साची नाही तर प्रत्येक 84,000 स्तूपांवर सम्राट अशोकांनी मोर हे टोटेम म्हणून स्वतःसाठी उत्पन्न केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये मौर्यांची एक शाखा असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोरे हे आडनाव आपल्याला दिसतं आणि तुकोबारा हे सुद्धा मौर्य वंशाचेच आहे, ज्यांचं आडनाव मौर्य आहे. तर मौर्यांच्या एकूण शाखा बुद्धाच्या काळापासूनच मौर्य हे मौर्य घराणे हे बुद्धिस्ट होतं आणि आजही त्या मौर्य घराणं हे आपल्याला मोरे आडनावाची लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसतात. आपण त्रिपिटकामध्ये जर पाहिलं, खास करून परित्त पाठाच्या सूत्रामध्ये आपल्याला मोर परित्त दिसतं, किंवा महायानांचा एक ग्रंथ आहे महामयुरी ग्रंथ, किंवा मयुरेश्वर, मोरेश्वर हे बोधिसत्वांची सर्व नावं आहे. आणखी एक एलिफंट हॅड बुद्धा जो कर्नाटकामध्ये आणखी एक गुफा आहे, ऍक्च्युली ती बौद्ध गुफा आहे चालुक्य काळातली. जे बदामीचे चालुक्य आहे त्याने जी बौद्ध गुफा कोरलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा बदामीच्या गुफामध्ये सुद्धा तुम्हाला एलिफंट हॅड बुद्धा दिसतात. किंवा मग मध्य प्रदेशमध्ये सिंगरोलीमध्ये माडा बौद्ध गुफा आहे, तिथे सुद्धा तुम्हाला जे एलिफंटा हॅड बुद्धा म्हणून वज्राण्याचं ते प्रतीक शिल्पकला त्या ठिकाणी दिसतं. जसं चोल राजे सुद्धा बुद्धिस्ट होते. ज्या चोल राजांनी जगप्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एलिफंटा हॅड बुद्ध दिसतात. हम्पीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा एलिफंटा हॅड बुद्ध दिसतात. हम्पी असेल किंवा बृहदेश्वर जे मंदिर असेल ते प्राचीन काळातील बुद्ध विहार आहे. जसं की ग्वालियरचं तेलीचा मंदिर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एलिफंट हॅड बुद्ध दिसतात. किंवा मग जे 100च्या नोटवर जे चित्रांकन आहे राणी की वाव पाटण जे गुजरातमध्ये आहे वर्ल्ड हेरिटेज, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला एलिफंटा हॅड बुद्ध दिसतात. राणी की वाव हे बौद्ध स्थळ आहे वज्राणी. किंवा होयसळेश्वर किंवा चेन्नाकेशव ही प्रसिद्ध मंदिरं कर्नाटकात, तिथेही तुम्हाला एलिफंट हॅड बुद्धांची शिल्पकला दिसतात. एवढंच नाही, ज्या विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, ज्या वर्धा जिल्ह्यामध्ये केळझर हे प्राचीन एक चक्रनगर आहे, धम्मचक्रनगर आहे आणि ते बौद्ध स्थळ होतं प्राचीन काळामध्ये. आज ते त्या ठिकाणी केळझर वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या नागपूर यवतमाळ रोडवर तुम्हाला जे दिसतं सिद्धिविनायक गणपती, हा सिद्धिविनायक गणपतीचं जे ठिकाण आहे तिथंही आजही बुद्ध मूर्ती आहे. सिद्धिविनायक गणपती ते बौद्ध स्थळांवरच निर्माण केलेले आहे. साचीपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेली गुप्तकालीन जी उदयगिरीची गुफा आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एलिफंटा हॅड बुद्धा दिसतात. आणि अफगाणिस्तानमध्ये सुद्धा जे हत्ती एलिफंट हॅड बुद्ध आहे किंवा जे हत्तीची जी शिल्पकला आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पितळखोरा असेल, कुडा असेल, महाराष्ट्राच्या सगळ्याच बौद्ध गुफांमध्ये, बौद्ध विहारांमध्ये आणि बौद्ध स्तूपांमध्ये शिल्पकला हत्तीची दिसते. कारण ते बुद्धांच्या जन्माचं, शुद्धतेचं, शौर्याचं प्रतीक म्हणून हत्तीचं महत्व आहे. अफगाणिस्तानमध्ये सुद्धा कपिशा असेल, पुष्कलावती असेल, या बौद्ध स्तूपांमध्ये सुद्धा हत्तीचे खूप सारे शिल्पांकन जे बौद्धांच्या याचं प्रतीक म्हणून, बौद्धांचं एक शुद्धतेचं प्रतीक म्हणून ते आजही त्या ठिकाणी तुम्हाला अनेक ठिकाणी दिसतात. आणखी एक महत्व म्हणजे मी माझ्या 5 मिनिटांमध्ये या विशेष धम्मदेसनेला विराम देतो की 10 दिवसाचा गणपती याच्यामध्ये सुद्धा एक आपण जर शब्द घेतला की याचं सुद्धा एक झालं 10 या अंकाला बौद्ध धम्मामध्ये किती महत्व आहे. 10 या अंकाला जसं की 10 सील आहे, 10 सील किंवा 10 पारामिता किंवा बोधिसत्वाच्या 10 अवस्था किंवा 10 कुशल धम्म पथ किंवा 10 सामनेर प्रश्न किंवा 10 संयोजन बंधन किंवा 10 दिवस सामनेर शिबिर किंवा 10 धम्म सुत्त. तर हे शब्द तुम्हाला 10 या शब्दाला किती महत्व आहे हे आपण बौद्ध धम्मामध्ये पाहत असतो. इतर बौद्ध राष्ट्रांमध्ये गणपती हृदया नावाचं एक सूत्र म्हणून तिबेटीमध्ये लामाइझम जी बौद्ध शाखा आहे तंत्रइझम, किंवा भूतानमध्ये आणि इतर बौद्ध राष्ट्रांमध्ये गणपती सूत्र किंवा खास करून नेपाळमध्ये या सूत्रांचं पठण होतं. पण ते गणपती म्हणून नाही तर बुद्धाचंच ते एक विशेषण म्हणून
आपल्याला ते दिसतं. तर हे जे सगळे उदाहरणं जर आपल्याला आणखी त्याचं स्पष्टीकरण करून घ्यायचं असेल तर द गॉड ऑफ नार्देन बुद्धिझम एक विदेशी इतिहासकार आहे, पुरातत्वविद आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, ते पुस्तक तुम्हाला सर्च करायचं, द गॉड्स ऑफ नार्देन बुद्धिझम. एलिस गेट्टी यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये या ज्या बौद्धांच्या शिल्पकला आहे, ज्यांना हिंदूंच्या देवी देवता म्हणून ओळखल्या जातं, वास्तविक त्या महायानी वज्रयानी बौद्ध शाखेच्या त्या शिल्पकला आहे. शिल्पकलांमधूनही सुद्धा एक धम्म अभिप्रेत होता. त्या शिल्पकलाचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. नालंदामध्ये पहिलाच सब्जेक्ट होता शिल्पकला, म्हणून शिल्पकला बौद्धांनी विकसित केली पाहिजे. आणि आपल्याला माहित आहे की शिल्पकला बौद्धांनीच विकसित केलेली आहे. जगामध्ये पहिल्यांदा बुद्ध मूर्ती कनिष्कानच तयार केली आहे. मूर्ती पूजा सुद्धा बौद्धांचीच आहे, पण ती आपण गुणांची पूजा करतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे, या 22 प्रतिज्ञामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी ब्रह्मा, विष्णू, महेश, राम, कृष्ण, गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतांना मानणार नाही किंवा त्याची पूजा करणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी असं का म्हटलेलं आहे की मी राम, कृष्ण, गौरी, गणपती यांना देव मानणार नाही? कारण हे देव म्हणण्याच्या लायकीचे नाही. देव कोणाला म्हणावं तर जे भिक्खू आहे, भिक्खुनी आहे, उपासक उपासिका आहे, पंचशिलाचं धम्माचरण करणाऱ्या लोकांना देव देवी असं म्हटलं जातं. हा पाली शब्द होता, नंतर तो चोरला गेला आणि 33 कोटी देवी देवता म्हणून ते आपल्या समोर प्रेझेंट करण्यात आलेला आहे. म्हणून यांना देव मानणार नाही. परंतु देव हा शब्द, देवी हा शब्द बौद्धांचा पाली शब्द आहे, तो आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा देत असताना एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो आणि माझ्या या धम्मवाणीला विराम देतो. तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जगप्रसिद्ध एक विचारवंत आहे, गोबेल्स. त्याचे एक जगप्रसिद्ध वाक्य आहे आणि ती गोबेल्स नीती अख्ख्या जगामध्ये आणि खास करून भारतामध्ये ते काम करत आहे, गोबेल्स नीती. तर त्या गोबेल्स नावाच्या एका त्या क्रूर हिटलरचा तो सेनापती होता. तो गोबेल्स असा म्हणतो, एखाद्या खोट्या गोष्टीचा माणसाच्या मनावरती गोष्ट खोटी आहे पण ती खरी आहे, खरी आहे, खरी आहे. खोटी गोष्ट खरी आहे, खरी आहे जर ती 10 वेळा सांगितली, लोकांच्या मनावर बिंबवली, तर ती खोटी गोष्ट ही एक ना एक दिवस माणसाला खरी वाटू लागते. आणि म्हणून या भारतामध्ये ही गोबेल्स नीती चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या भाषणामधल्या त्या ओळी सांगतो आणि थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बौद्ध धर्मात आणता येणार नाही. घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. केवळ बुद्ध धम्मच पाळा, इतर काही नाही. आणि बाराबाईची खिचडी करून चालणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इशारा आहे वरळीच्या भाषणामध्ये की घरात खंडोबा आणि बुद्ध चालणार नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंही म्हटलं एका ठिकाणी की मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर भारत देश जगात महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. खरोखर देव म्हणजे मंदिरात जर देव असता तर मंदिरामध्ये म्हणजे मंदिरात जर देव असतात, बाबासाहेब पुढे म्हणतात मंदिरात जर देव असतात तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कुणावरही आली नसती. आणि या खोट्या देवाला मी जर पूजत बसलो असतो तर खऱ्या अर्थाने माझ्या समाजाला मात्र भीक मागण्याची वेळ आली असती. तर ह्या बाबासाहेबांच्या ओळी आहेत. आणखी एक शब्द गणराया म्हणून जातात. गणराया हा शब्द बुद्धांसाठी आहे. सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये एका जो सन्नतीचा शिलालेख आहे त्याच्यामध्ये अशोकाचा उल्लेखच पाली भाषेमध्ये आहे, राया असोको. जसं आपण भीमराया म्हणतो तर राया हा शब्द पाली आहे. राया असोको हे सुद्धा विशेषण सम्राट अशोकाचं आहे. तर आजच्या याच्यामध्ये ते एक गाणं लिहिलेलं आहे एका कवीनं, गणेश मंडळाला देती 500ची नोट, भीम जयंतीला मात्र 50ची नोटवा. बुद्धाचे सण हिंदूचे मनव. म्हणजे गणेश मंडळाला देतील 500ची नोट, गणेश मंडळाला देतील 500ची नोट, भीम जयंतीला मात्र 50ची नोट. तर काही लोकांनी त्याच्यावर गाणे लिहिलेले आहे की आपली लोक बुद्ध विहारात दिसत नाही पण 10 दिवसाच्या गणपतीच्या मंडपामध्ये काम करणारी लोक आपलेच दिसतात. आपण भीम जयंतीसाठी असेल किंवा बुद्ध जयंतीसाठी असेल किंवा श्रामेर शिबिरासाठी असेल, धम्म परिषदेसाठी असेल, बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी असेल तर आपल्याकडं पैसे राहत नाही. पण तो काही आपले लोक ज्याला जे लोक म्हणतात ना, खरा बाप तो बाजूला ठेवला, 12 बापाचा अंगारा लावला. तर अशी लोक आजही
विहारात दिसत नाही, बौद्ध धर्माच्या चळवळीत दिसत नाही, कार्यात दिसत नाही, परंतु तुम्हाला गणपतीच्या मंडपामध्ये दिसतात, ज्या बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये दिलेल्या आहे. या शब्दांची, पाली शब्दांची कशी चोरी झालेली आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी आज जे तुम्हाला गणपतीच्या गणेश उत्सवाचं जे सुरुवात दिसतं, आज तर आपल्याला दिसतं गणपती जर बघितले तर आता मोदक लाडूचा गणपती, सुपारीचा गणपती, गुळाचा गणपती, लालबागचा गणपती, मस्कऱ्या गणपती, किंवा मग ब्राह्मणी वर्चस्व टिकवण्यासाठी भटमान्य टिळकांनी केलेला सार्वजनिक गणपती किंवा वक्रतुंड गणपती, आणि खऱ्या अर्थाने आज मोदी गोदी मीडियाचा वोट बँक गणपती आपल्याला दिसतो, नवसाचाही गणपती दिसतो. कारण सावित्रीबाई आणि तुकाराम महाराज म्हणतात, नवसे सायासे. गणपतीच्या नवसानं जर पोरं झाली असती, देवीच्या नवसानं जर पोरं झाली असती, तर वित्तूबाबाच्या नवसानं जर पोरं झाली असती, तर नवरा करायची गरजच पडली नसती. म्हणून हे जे आजचा जो जे अंधेरा कायम रहे, आपण जे वाक्य ऐकलं असेल, तर हे अंधेरा कायम रहे आपण जे ऐकलं असेल एका मालिकेमध्ये, शक्तिमान मध्ये, तर ही ब्राह्मण व्यवस्था अंधेरा कायम रहे म्हणजे इथं मानसिक गुलाम करण्यासाठी ही ब्राह्मणवादी व्यवस्थेचा हा मोदी गोदी मीडियाचा हा वोट बँक गणपती आहे. त्याच्यासाठी हा हजारो करोडो रुपये त्याचा चुराडा होतो, आणि हजारो करोड रुपयाचा चुराडा तर होतो, पण नदींच्या त्या ठिकाणी प्रदूषण सुद्धा होतं. जे पैसे शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, शिक्षणासाठी, बेरोजगारीसाठी लावायला पाहिजे, त्या करोडो रुपयाचा गणपतीचा चुराडा करून आज भारताच्या जे आपल्याला दिसत आहे म्हणजे धनसंपत्तीचा या ठिकाणी नाश होताना दिसत आहे. तर खऱ्या अर्थानं आज आपण या धार्मिक प्रदूषणापासून दूर राहायचं असेल, हे धार्मिक प्रदूषणापासून दूर राहायचं असेल, तर या 10 दिवसाकरिता आपण 22 प्रतिज्ञाचे इंजेक्शन किंवा 22 प्रतिज्ञाचे हे टॅबलेट आपण घ्या. आपल्या मुलाबाळांना या प्रदूषणापासून, या धार्मिक ब्राह्मणी प्रदूषणापासून, या भटब्राह्मणाच्या या मानसिक प्रदूषणापासून आपल्या मुलाबाळांना, आपल्या पिढीला दूर ठेवा, असंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून खास करून 22 प्रतिज्ञा ह्या 10 दिवस आपण खूप पाळाव्या, त्याचं आपल्याला स्मरण असावं. मी गौरी गणपती मानणार नाही किंवा त्यांची पूजा उपासना करणार नाही. तर हे सगळी बौद्धांचीच प्रतीक होती. हे एलिफंटा हॅड बुद्धा, ज्याप्रमाणे लॉकिंग बुद्धा म्हणून आहे, तर ही केवळ शिल्पकला होती. शिल्पकलामध्ये सुद्धा धम्म प्रेझेंट केला जात होता शिल्पकलेच्या माध्यमातून. नंतर त्याचं विकृतीकरण झालं, ब्राह्मणीकरण झालं, आणि प्रतिक्रांतीच्या नंतरच हे सगळ्यांत झालं. तर म्हणून सगळ्यात महत्वाची बुद्ध लेणी, अष्टविनायक बुद्ध लेणी, लेण्याद्री शिवनेरी जुन्नरची बुद्ध लेणी, आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी ती वाचवावी. सगळ्यात मोठी बुद्ध लेणी आहे लेण्याद्री अष्टविनायक गणपती. पेशव्यांनीच या ठिकाणी हे गुलामीचं प्रतीक म्हणून हा गणेशोत्सव चालू केलेला आहे. पेशव्यांनीच अष्टविनायक बुद्ध लेणीपासून त्याची सुरुवात केलेली आहे. लेण्याद्री बुद्ध लेणी बचाव, त्या लेण्याद्री बुद्ध लेणीचं आपण त्या चिरंतन त्या बुद्ध लेणीला, लेण्याद्री बुद्ध लेणीला वाचवावं, असंच मला या आजच्या या अनुषंगानं सांगायचं आहे. हा विषय कुणाला जर काही वाटत असेल तर आपण नक्कीच प्रतिक्रिया देऊ शकतात. लोकांची फोन आली की बनतेजी याच्यावर तरी आपण बोललं पाहिजे, कारण हा प्रदूषण आपल्या आजूबाजूला, आपण ज्या समाजात राहतो तर त्याच्यावर आपल्याला त्याची माहिती असावी, त्याच्याविषयी जाणकारी असावी, किंवा सावधगिरीचा इशारा म्हणून तुम्हाला काही देता येईल म्हणून हा मी ही विशेष धम्मदेशनाच्या लोकांच्या लोक आग्रह असतो त्यावर मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहू शकता. माझं जे युट्यूब चॅनल आहे नोबल ट्रूथ युट्यूब चॅनल, माझे गुरुवर्य ज्ञानज्योतीजी महास्तवीर यांच्या छत्रछायेमध्ये, यांच्या कृपा आशीर्वादांनी, ज्यांनी हे जे आज नोबल ट्रूथ चॅनल आपण या ठिकाणी पाहावं, बघावं, आणि त्याच्या प्रतिक्रिया आपल्याला निश्चितच सांगाव्या. आणि कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. नमो बुद्धाय आणि जय भीम. भवतु सर्व मंगलम.